ओके, तर डेफिनेट इंटिग्रेशन या चॅप्टरचे आपण सगळे फॉर्म्युलेज, त्याच्यामध्ये काय काय प्रॉपर्टी आपण यूज करणार ते सगळं बघितलंय, कन्सेप्ट काय असतो ते पाहिलंय. आता काही क्वेश्चन आपल्याला ट्राय करायचे जे की मागच्या काही प्रिव्हियस एक्झाम मध्ये येऊन गेले असतील, सीईटीच्या एक्झाम्स मध्ये. सगळ्यात पहिला जो क्वेश्चन 2024चा क्वेश्चन आहे, ठीक आहे ना. इथे काय दिलंय, इंटिग्रेशन ऑफ ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन एक्स आहे. ते हे जे आहे ते म्हणजेच काय, तर ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन एक्स असणार आहे. ठीक आहे, कुठे आता हा जो काय दिलाय ना फंक्शन इंटिग्रेशनच्या आतमध्ये, हा ग्रेटेस्ट इथे सांगितलं पण की हे म्हणजे काय, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन एक्स आहे आणि याचं इंटिग्रेशन पाहिजे आपल्याला 0.2 पासून लिमिट गिवन आहे 3.5 पर्यंत. आता मी कॅल्क्युलसचा पार्ट सुरू करताना आपण फंक्शन चॅप्टरने सुरुवात केली आणि त्यात खूप सुरुवातीला सांगितलं होतं की फंक्शन हा चॅप्टर खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. का इम्पॉर्टंट असणार आहे की त्यातला प्रत्येक टाईपचा जो फंक्शन असेल तो नंतर कुठेतरी डेरिव्हेटिव्ह मध्ये म्हणा, लिमिट मध्ये, डेरिव्हेटिव्ह मध्ये, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन कुठेतरी कुठे लागणारच आहे. कारण फंक्शनने सुरुवात करतो आपण कॅल्क्युलसची, तो बेस आहे पूर्ण कॅल्क्युलसचा. तर हे सगळं आपल्या नंतर सगळं कुठल्या ना कुठल्या चॅप्टर मध्ये त्याची गरज पडणारच आहे. तर ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आपण बघितलं होतं सुरुवातीलाच फंक्शन चॅप्टर मध्ये पाहताना. ते काय असते की जे आपण इनपुट त्याला देऊ त्यातला ग्रेटेस्ट इंटिजर म्हणजे त्याच्या लेफ्टला जो इंटिजर असेल तो आपण आन्सर सांगतो. ठीक आहे ना. तर इथे काय करायला लागेल, आता 0.2 पासून 3.5 पर्यंतचं लिमिट आहे. पण याच्यात प्रॉब्लेम काय होणार, समजा इथे 0 आहे, इथे 1 आहे, ठीक आहे ना, पुढे 2 आहे कुठेतरी, त्याच्या पुढे जाऊन 3 आहे, त्याच्या पुढे जाऊन 4 आहे, इथे मध्ये 3.5 आला. ठीक आहे, 3.5 इथे आला. आता मग तुम्हाला काय पाहिजे, 0.2 म्हणजे समजा इथे कुठेतरी असेल 0.2 आणि हा 3.5, या दोन लिमिटच्या मध्ये आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. पण जर 0.2 पासून 1 पर्यंत जाण्यापर्यंत हा फंक्शन जो हे जे एक्स आहे याची व्हॅल्यू जर आपण 0.2 पासून 1 पर्यंत घेतली तर याचा आन्सर 0 भेटणार आपल्याला. 1 पासून 2 पर्यंत जाताना आन्सर 1 भेटणार, 2 पासून 3 पर्यंत आन्सर 2 भेटणार, 3 पासून 3.5 पर्यंत जायला आन्सर 3 भेटणार. प्रत्येक इंटिजर मध्ये आन्सर बदलणार आहे. म्हणून आपण काय करायचं, याला आता स्प्लिट करायचं, याला आपण सेपरेट करणार, एक एक इंटिजर मध्ये त्याला चेंज करायचं. तर 0.2 ने सुरुवात जर केली तुम्ही तर 0.2 पासून कुठपर्यंत जावं लागेल, 1 पर्यंत जावं लागेल. हा एक्स, ओके, ठीक आहे ना. आता या इंटरव्हलच्या आतमध्ये त्या ग्रेटेस्ट इंटिजर एक्स ची व्हॅल्यू काय भेटणार आपल्याला, 0 भेटणार. 0.2 टू 1 पर्यंत जाण्यासाठी व्हॅल्यू काय असेल, 0 असेल. तर इथे आन्सर 0 डायरेक्ट आहे एक्स. हा जो ग्रेटेस्ट इंटिजर एक्स आहे त्याचा आन्सर 0 आहे. प्लस आता 1 पासून 2 पर्यंत जायचंय, त्याच्यामध्ये आन्सर काय असेल याचं, 1 पासून 2 पर्यंत जाण्यासाठी 1 असेल, तर हे 1 इंटू dx झालं मग. ठीक आहे ना. प्लस आता 2 पासून 3 पर्यंत जायचंय, 2 पासून 3 पर्यंत हा जो इंटरव्हल आहे याच्यामध्ये आन्सर काय असणार, 2 असणार. म्हणजे इथे काय होईल, 2 इंटू dx होईल. ठीक आहे ना. आणि नंतर काय करायचं मग, 3 पासून 3.5 पर्यंत करायचं इंटरव्हल सेपरेट. 3 पासून 3.5 पर्यंत जाण्यासाठी काय असेल व्हॅल्यू त्याची, 3 असेल. इथे काय असणार आहे, 3 असणार आहे. म्हणजे 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स, इंटिग्रेशन ऑफ 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला इथे फाइंड करायचंय. आता इंटिग्रेशन सॉल्व्ह करा प्रत्येकाचं सेपरेट. हा 0 आहे तर त्याचा आन्सर 0 असेल, तिथे काही नाही राहणार आहे. 1 सोबत एक्स तयार झाला ज्याचं इंटिग्रेशनचं लिमिट 1 to 2 आहे. प्लस इथे 2 बाहेर गेला तर पुन्हा एक्स तयार झाला, याच्यामध्ये लिमिट काय आहे 2 पासून 3 पर्यंत आहे. इथे 3 झाला, इंटिग्रेशनच्या आतमध्ये काय असेल 3 पासून 3.5 असेल. ठीक आहे. तर इथे काय होणार हे 2 - 1 म्हणजे 1 प्लस 3, 2 इंटू 3 - 1 1 प्लस 3 इंटू 3.5 - 3 म्हणजे 0.5. फायनल आन्सर काय झालं तुमचं, ही 3 आली ऍडिशन, 3 प्लस 3 इंटू 0.5 म्हणजे 1.5. आन्सर काय असायला पाहिजे, 4.5 असायला पाहिजे, जे की ऑप्शन सी मध्ये दिलंय 4.5. आता लक्षात ठेवा की जेव्हा कधी असं होईल डेफिनेट इंटिग्रेशनच्या आतमध्ये, डेफिनेट मध्ये काय असणार, तुम्हाला लिमिट गिवन असतील ना. जर हे असे नंबर दिलेत की 0.2 पासून 3.5 आहे, तर तुम्हाला काय करायचं, प्रत्येक इंटरव्हल जो बनेल एका इंटिजर मधला तो सेपरेट इंटरव्हल तयार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथे असं केलं, 0.2 पासून 1 पर्यंत सेपरेट इंटरव्हल बनवला, त्यानंतर 1 पासून 2 पर्यंत सेपरेट, 2 पासून 3 पर्यंत सेपरेट आणि मग 3 पासून 3.5 पर्यंत सेपरेट, असं हे सेपरेट इंटरव्हल आपण तयार करणार आहेत. मग प्रत्येक इंटरव्हलचा आपल्याकडे आन्सर आहेच, त्या इंटरव्हलच्या आतमध्ये हा जो ग्रेटेस्ट इंटिजर एक्स आहे हा आउटपुट काय देणार तर ते माहिती असतं आपल्याला. 0.2 पासून 1 पर्यंत 0 मिळणार, 1 पासून 2 पर्यंत 1 मिळणार, 2 पासून 3 पर्यंत 2 मिळणार, 3 पासून 3.5 3 मिळणार आहे. ठीक आहे, हे आपल्याला आन्सर माहिती आहे. त्यानुसार आपण इंटिग्रेशन घेतले, तिथे लिमिट सबस्टिट्यूट करायचे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, आन्सर येऊन जाईल. इथे या केसमध्ये आन्सर काय आलं, 4.5 आलंय. बट हा क्वेश्चन असाच एक्झाम लिहिल असं काही नाही ना. हा क्वेश्चन काय सेम टू सेम येणारच असं काय माहित नाही आपल्याला एक्झाम मध्ये, बट तुम्हाला हा टाईप माहिती पाहिजे. ठीक आहे ना.
की जर ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनच्या आतमध्ये x असं काही इंटिग्रेशन आलं, तर लिमिट तुम्हाला दिलं असेल तर तुम्ही त्याला सेपरेट बनवायचे इंटिग्रेशन, हे इंटरवल सेपरेट करायचे आणि प्रत्येक इंटरवलच्या आतमध्ये आन्सर वेगळे कारण तसं, ठीक आहे ना. सो ते प्रत्येकाचा आन्सर वेगवेगळा असेल आणि मग ते तुम्ही लिमिट सबस्टिट्यूट करणार, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, तिथून ते आन्सर फायनल होईल. टाईप लक्षात ठेवा, मेथड लक्षात ठेवा काय करायची ते, ठीक आहे. क्वेश्चन हाच असेल नसेल माहित नाही आपल्याला, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन, ओके, इंटिग्रेशन ऑफ x मायनस ए अपॉन एक्स प्लस ए, लिमिट दिलं 0 पासून a पर्यंत, ठीक आहे. तर इथे काय करायचं आपल्याला, याला आय लिहू आपण, 0 टू a लिमिट आहे. एक काम करू ना, हा डिनॉमिनेटर वरती ऍडजस्ट करू, इथे x प्लस ए लिहून टाकला मी, बट ऍक्च्युअल काय पाहिजे होतं मला, x मायनस ए पाहिजे होता. म्हणजे काय करावं लागेल मग, -2a करावं लागेल आणि सेपरेट करा x प्लस ए, ठीक आहे. x प्लस ए सेपरेट, इथे पण x प्लस ए सेपरेट करायचं आहे. इथे कट होणार आहे, तर हे काय होईल, इंटिग्रेशनच्या आतमध्ये 1 मायनस 2a बाहेर घेऊयात, ठीक आहे ना. 1 अपॉन एक्स प्लस ए राहिला इथे सुद्धा. एक सेकंड थांबा फक्त. हॅलो, व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे, करतो नंतर. ठीक आहे, 2a बाजूला घ्यायचं आहे, तर 1 अपॉन एक्स प्लस ए राहील तिथे. इंटिग्रेशन सेपरेट घेऊन टाकू आता आपण. इथे 1चं इंटिग्रेशन काय येणार आहे, हे विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो आपण सगळं. 1चं इंटिग्रेशन एक्स येणार आहे, एक्सचं लिमिट काय असेल आपलं 0 पासून a पर्यंत, -2a बाहेर आहे. याचं इंटिग्रेशन काय होईल, या ब्रॅकेटचं लॉग आहे ना, याचं इंटिग्रेशन लॉग मध्ये असेल, लॉग ऑफ एक्स प्लस ए. याच्यामध्ये लिमिट काय, 0 टू a, ठीक आहे ना. ओके, आता सबस्टिट्यूट करा इथे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, a मायनस 0a राहिला, -2a इंटू लॉग ऑफ ए टाकलं तर 2a, ठीक आहे ना, लॉग ऑफ 2a मायनस लॉग ऑफ 0 टाकलं तर a, म्हणजे लॉग ऑफ 2a मायनस लॉग a. दोन लॉग सेपरेट सबट्रॅक्शन मध्ये, म्हणजे आपण त्यांना काय करणार, एकत्र डिव्हिजन मध्ये करणार. तर a मायनस 2a इंटू एकाच लॉगच्या आतमध्ये काय होईल ते 2a अपॉन a म्हणजे 2. तर हे तुमचं फायनल आन्सर असायला पाहिजे, a मायनस 2a इंटू लॉग 2, ऑप्शन ए मध्ये आहे हे आन्सर, ठीक आहे. तर हे सिम्पल आहे, याच्यामध्ये खूप असं काही वेगळं काहीच नाहीये, अवघड काहीच नाहीये. डिनॉमिनेटर वरती ऍडजस्ट करायचं आहे आणि जे काय बनेल ते सेपरेट, त्यात याचं इंटिग्रेशन सेपरेट, याचं इंटिग्रेशन सेपरेट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं की याचा आन्सर येऊन जाईल, ठीक आहे. काही सिम्पल क्वेश्चन असणार, इंटिग्रेशन काही खूप अवघड नाही, ठीक आहे ना. फक्त इनडेफिनेट मध्ये थोडंसं लेंदी प्रोसेस आहेत काही, त्या तुम्हाला थोडा वेळ कन्झ्युमिंग, टाइम कन्झ्युमिंग मेथड असतात त्या, तिथे थोडंसं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचंय, चुकू द्यायची नाही गडबडमध्ये सगळं. बाकी इंटिग्रेशन जास्त अवघड नाही, आपल्या लोक त्याची भीती असते मनामध्ये, इंटिग्रेशन अवघड, पण असं अवघड काही नाहीये. तुम्हाला जर मेथड क्लिअर असतील, तुमचे कॅल्क्युलेशन क्लिअर असतील, व्यवस्थित असतील, तर इंटिग्रेशन सोपं आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय पहा, लॉग ऑफ साइन एक्स प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स अपॉन कॉस एक्स, सॉरी, साइन एक्स प्लस कॉस एक्स अपॉन कॉस एक्स. इथे काय करता येईल बघू आता आपण. एक काम करूयात ना, याला सेपरेट डिवाइड करून देऊ आतमध्ये, अजून तर काय माहित नाही काय करायचं आपल्याला, पण आपण ट्राय करणार, ठीक आहे ना. लिमिट आपल्याकडे 0 टू π/4 आहे, लॉग ऑफ सेपरेट जर डिवाइड केला आपण, तर कॉस अपॉन कॉस 1 झाला, साइन अपॉन कॉस टॅन झाला, ठीक आहे. मग असं तयार झालं आता आपल्याकडे की लॉग ऑफ 1 प्लस टॅन एक्स, हा आय तयार केला आपण याला, ठीक आहे ना. ओके, आता जर प्रॉपर्टी यूज केली आपण लॉगची, दुसरं तर काय मला वाटतं विशेष काही करू शकत नाही आपण, कारण हे लॉगचं टर्म आहे, याचं इंटिग्रेशन घ्यायचं, बाय पार्ट्स करावं लागतं, इंटू 1 घेऊन बाय पार्ट्स नाही करतो आपण, तर त्याची गरज इथे डेफिनेट मध्ये नाही पडणार. त्यामुळे आपण काय करू, प्रॉपर्टी यूज करू. प्रॉपर्टी कुठली यूज करायची, आपल्याकडे अशी प्रॉपर्टी आहे, 0 टू a f ऑफ x असेल तर आपण त्याला काय लिहू शकतोय, 0 टू a ठेवायचं लिमिट आणि f ऑफ a मायनस एक्स असं आपण त्याला लिहू शकतो इंटिग्रेशनला. इथे π/4 मायनस एक्स असं लिहू शकतो आपण एक्सच्या जागेवर. म्हणजे हे काय होईल ना, हे होईल 0 टू π/4 लिमिट आहेच आपल्याकडे, लॉग ऑफ 1 प्लस टॅन ऑफ एक्स म्हणजेच π/4 मायनस एक्स, ठीक आहे. आणि π/4 मायनस एक्स ला आपण काय करायचं आता पुन्हा एकदा, तो लॉगचा फॉर्म्युला यूज करून टाका. 1 प्लस हे काय होईल तर लॉग π/4 म्हणजे 1 मायनस टॅन π/4 मायनस टॅन एक्स, टॅन ए मायनस बी चा फॉर्म्युला यूज करायचा, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन मध्ये 1 प्लस टॅन ए टॅन बी, टॅन ए पुन्हा 1 होणार आहे, टॅन π/4 हे टॅन एक्स असेल फक्त. असं तयार झालं लॉगच्या आतमध्ये. पुन्हा डिनॉमिनेटर सेम करा याचा, याला पुन्हा सिम्प्लिफाय करू आपण. लॉगच्या आतमध्ये तयार होईल 1 प्लस टॅन आणि 1 मायनस टॅन, तर टॅन कट झाले 2 राहिला वरती, खाली 1 प्लस टॅन बाकी आहे.
काय होतंय समजतंय ना. हा जर इकडे मल्टिप्लाय केला आपण डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी, तर इथे 1 प्लस टॅन आहे, प्लस पुढे 1 मायनस टॅन आहे, तर टॅन टॅन कॅन्सल झाले, 1 प्लस 1 2 तयार झाला वर. ठीक आहे, 2 अपॉन असं तयार झालं हे. ओके, आता इथे काय आहे 0 टू π/4 इंटिग्रेशन आहे. ओके, लॉग ऑफ 1 प्लस टॅन आपल्याला ऑलरेडी आहे, तर आपण एक काम करू, लॉगची प्रॉपर्टी यूज करू पुन्हा इथे. तर 0 टू π/4 हा लॉग सेपरेट करायचा, डिव्हिजनला सेपरेट म्हणजे सबट्रॅक्शन होईल लॉगचं. लॉग 2 सेपरेट होणार आहे मायनस लॉग ऑफ हा जो डिनॉमिनेटर आहे 1 प्लस लॉग एक्स तो सेपरेट होणार आहे. ठीक आहे ना, दोन लॉग सेपरेट झाले. इंटिग्रेशन पण सेपरेट करून टाका इथे, याचं इंटिग्रेशन पण सेपरेट म्हणून येतं. ठीक आहे ना, तर हा जो तयार झाला सेकंड टर्म तो म्हणजे आपला ओरिजिनल आयच आहे, जो इथे केला होता आपण आय, लॉग ऑफ 1 प्लस टॅन एक्स लिमिट 0 टू π/4 तोच तयार झाला. म्हणजे इथे पुन्हा आय तयार झाला. इकडे ऑलरेडी एक आय असणारच आहे, आय इक्वल्स टू लिहितो आपण. हा मायनस वाला जो आय तो इकडे प्लस झाला, इकडे 2i तयार झालं. 2i म्हणजे इंटिग्रेशन बाकी राहिलं एकच आता इथे. कोणाचं इंटिग्रेशन? या लॉग 2 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर लॉग 2 तर कॉन्स्टंट आहे तो बाहेर आला, 1 चं इंटिग्रेशन झालं एक्स लिमिट 0 टू π/4 म्हणजे हे काय होईल लॉग एक्स सोबत काय तयार झालं हे π/4 मायनस 0 म्हणजे π/4. पण हा कोण तयार होतोय? हा 2i तयार होतोय ना. आय ची व्हॅल्यू काय असेल तर हा 2 जाईल डिव्हिजन मध्ये, म्हणजे फायनल तुमचा आय काय मिळणार आहे इथे दिसतंय का खाली? येस, हा 2 जाईल मल्टिप्लाय होईल 4 सोबत म्हणजे π/8 इंटू लॉग 2. हे तुमचं फायनल आन्सर असायला पाहिजे. ऑप्शन चेक करू आपण, π/8 इंटू लॉग 2 ऑप्शन डी मध्ये. ठीक आहे, तर हे काय करायचं तुम्हाला, आपण आता डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये, तर तुम्हाला प्रॉपर्टीज यूज कराव्या लागतील. डेफिनेट इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज मध्ये काय केलं आपण, सगळ्यात पहिले एक गोष्ट करून टाकली, ती म्हणजे काय, सेपरेट डिवाइड केलं आपण इथे दोघांना पण. तो 1 प्लस टॅन तयार झाला आतमध्ये लॉगच्या, असं काय होतं हे 1 प्लस टॅन तयार झाला लॉगच्या आतमध्ये. हा तयार झाल्यानंतर आपण काय करायचंय, आता लॉगचं इंटिग्रेशन तर घेऊ शकत नाही आपण डायरेक्टली, कारण लॉगच्या आत बराच मोठा टर्म आहे. कारण लॉगचं इंटिग्रेशन घ्यायला लॉग इंटू 1 करावं लागतं बाय पार्ट्स, तर थोडंसं लेंदी होईल. म्हणून आपण काय केलं मग, इथे प्रॉपर्टी यूज करायची. आपल्याकडे 7-8 प्रॉपर्टीज आहेत डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये, आपण ते बघितलं ऑलरेडी काय आहेत त्या. तर ती प्रॉपर्टी आता यूज करायची आहे. ती प्रॉपर्टी यूज करून हे सगळं चेंज झालं. इथून पुन्हा एक तो आय तयार झाला सेपरेट केल्यानंतर, इकडे प्लस केल्यानंतर फक्त एकच इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं, ते सोपं आहे. इथून आपल्याला आन्सर काय भेटलंय π/8 इंटू लॉग 2. ठीक आहे, हे सिंपल आहे. फक्त थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला व्यवस्थित करायचं, चुकू द्यायचं नाहीत कॅल्क्युलेशन्स. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये चला. येस, इथे काय दिलंय पहा आता. ओके, टॅन ची पॉवर 5 कॉट ची पॉवर 5 साइन 2x. ओके, π/6 टू π/4 लिमिट आहे इंटिग्रेशनचं. तर क्वेश्चन कडे पाहून आपल्याला काय, म्हणजे आपण विचार काय करू शकतो, सुरुवात कुठून करायची हा एक विचार करावा लागेल. तर याच्यामध्ये काय होतं ना, की सगळे टॅनचे टर्म दिसतात. या कॉटला मी टॅन मध्ये चेंज करू शकतो, ते प्रॉब्लेम नाही ना टॅन मध्ये चेंज करायला. याला आपण टॅन मध्ये चेंज करू शकतोय, एक तर ऑलरेडी टॅन आहेच. हा जो साइन 2x आहे याचा पण फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टॅन असतो आपल्याकडे, बरोबर ना. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला टॅनच्या फॉर्म मध्ये आहेच, तो आता इथे यूज करू आपण. पहिले आपण सगळं टॅन मध्ये कन्वर्ट करून बघू काय बनतंय सगळं. ठीक आहे ना, त्यानंतर मग विचार पुढे करू काय करता येईल ते. हा जो इंटिग्रेशनचा आय लिहिणार आपण त्याला, हे लिमिट π/6 पासून π/4 पर्यंत आहे. थोडंसं आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप विचार करत सावकाश करू, गडबड नाही करायची अजिबात. ठीक आहे, समजून घ्यायचं आपल्याला काय करायचं ते. तर इथे काय होईल ना, 1 अपॉन 15 मिनिटं. हा का रे, हा 15 मिनिटं. साइन 2x चा फॉर्म्युला लिहा. साइन 2x चा फॉर्म्युला काय आपल्याकडे, 2 tan x डिव्हिजन मध्ये 1 प्लस tan स्क्वेअर x. ठीक आहे, तर हा आपण साइन 2x चेंज केला पहिल्यांदा. त्यानंतर पुढच्या ब्रॅकेट मध्ये काय आहे, tan ची पॉवर 5 आहे. tan ची पॉवर 5 आपण लिहून टाकू, जो आहे तोच. तिथे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. कॉटला चेंज करायचं पुढे जाऊन, तर हा झाला tan रेस टू 5x प्लस कॉट रेस टू 5x. ओके, सॉरी, या कॉटला चेंज करायचं आता ना. या कॉटला आपण आता 1 अपॉन टॅन लिहिणार आहेत. हे मी कट करतोय. 1 अपॉन टॅन रेस टू 5x असं हा तयार झाला सेकंड ब्रॅकेट. ठीक आहे ना, समजून घेऊ आपण व्यवस्थित काय चाललंय ते. इथून काय होईल, एकतर हा 1 प्लस टॅन स्क्वेअर वरती गेला म्हणजे न्यूमरेटर मध्ये, 1 प्लस टॅन स्क्वेअर वरती गेला न्यूमरेटर मध्ये. डिनॉमिनेटर मध्ये काय बाकी आहे, तर 2 टॅन बाकी आहे. हा 2 टॅन एक्स इंटू ब्रॅकेट मध्ये आता हा मल्टिप्लाय होईल इकडे, तर टॅनचा पॉवर 10 झाला, 5 प्लस 5 10 झाला, प्लस 1 डिनॉमिनेटरला टॅन रेस टू 5x असा तयार झाला. पुन्हा आपण थोडं सिम्प्लिफाय केल्यानंतर पुन्हा हा एक टॅन तर कट करून द्या, इथे राहिली पॉवर 4.
हा पण वरती जाईल. ओके, tan रेस टू 4 वरती आला. इथे चेंज करू. 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे काय असतं, सेक स्क्वेअर असते. तर टॅन ला आपण टी सबस्टिट्यूट केल्यानंतर काय भेटेल आपल्याला, तो सेक स्क्वेअर dx आपण dt करू शकतोय. हा tan रेस टू 4 वरती गेलाय, हा टॅनचा पॉवर 4x वरती आहे. इथे एक सेक स्क्वेअर x तयार झालाय, dx पण आहेच. डिनॉमिनेटरला काय बाकी आता, tan रेस टू 10x प्लस 1 असं बाकी आहे. ठीक आहे, आता इथे काय करायचं आपण, इथे आपण tan x ला t सबस्टिट्यूट करायचा. इथे लिहू साईडला की tan x म्हणजे t सबस्टिट्यूट करायचा आहे. तर सेक स्क्वेअर x dx हा काय बनेल, हा बनेल dt. ठीक आहे ना, हा dt तयार झाला. लिमिट पण चेंज होतील इंटिग्रेशनचे. आपल्याकडे π/6 पासून π/4 पर्यंत. जर x π/6 असेल तर t काय असेल, t चं लोअर लिमिट असेल tan π/6, tan 31/√3 असते. आणि अप्पर लिमिट काय असेल t साठी, तर tan π/4 म्हणजे 1 असणार आहे. तर नवीन जे इंटिग्रेशन तयार होईल आता, इथे मी लिहितो ते. ठीक आहे ना, आपण जरा पेनचा कलर पण चेंज करू समजण्यासाठी. इथे काय तयार होईल आता आपल्याकडे, की जो इंटिग्रेशनचा तो आहे तो म्हणजे काय झाला, लिमिट एक तर चेंज झाले. ते लिमिट झाले 1/√3 पासून 1 पर्यंत. ठीक आहे, वरती हा tan आहे म्हणजे हा t आहे, t रेस टू 4 इंटू हा dt. डिव्हिजन मध्ये t चा पॉवर 10 आहे, इथे t चा पॉवर 10 प्लस 1 असं हे तयार झालं सगळं. ठीक आहे ना, tan ला आपण t सबस्टिट्यूट केलाय, तसं x स्क्वेअर x dx आपला dt तयार झाला. लिमिट आपण चेंज केले 1/√3 टू 1 असं झालं तयार आहे. ओके, आता हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचे पुन्हा एकदा. खाली पॉवर 10 आहे, वरती पॉवर 4 आहे. याच्यामध्ये परत एकदा प्रॉब्लेम झाला, तर आपण काय करू, याला पुन्हा एकदा असं चेंज करू. t रेस टू 4 dt सेमच राहू द्या, पण हा जो tan ची पॉवर 10 आहे ना, त्याला आपण असं लिहू की tan चा पॉवर 5 आणि मग त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, प्लस 1 असं करू शकतो आपण, tan चा पॉवर 5 प्लस 1. इथे झाल्यानंतर काय होईल ना, की हा जर t रेस टू 5 आहे, याला जर आपण पुन्हा एक नवीन लेटर काहीतरी असाइन केला. फॉर एक्झाम्पल आपण काय करू आता, की जो t रेस टू 5 आहे तो म्हणजे u म्हणू. तर 5 टाइम्स t रेस टू 4 dt म्हणजे काय होईल, du होईल. हा 5 जाईल डिव्हिजन मध्ये, तर वरती न्यूमरेटर जो आहे ना t रेस टू 4 इंटू dt तो म्हणजे काय होईल, du/5. लिमिट पण चेंज होणार. जिथे तुमचा t चं लिमिट 1/√3 होतं, त्याची पॉवर u चं लिमिट काय होईल, लोअर लिमिट u साठी लोअर लिमिट काय बनणार आहे, t चा पॉवर 5 आहे, लोअर लिमिट 1/√3 चा पॉवर 5 केला आपण तर 3 × 3 9. ओके, स्क्वेअर मध्ये 3 होणार आहे, पुन्हा 3 9√3. ओके, ठीक आहे, 1/9√3. थोडस हे अवघड होणार आहे लिमिट काहीतरी. ठीक आहे, बघू पण आपण. आणि अप्पर लिमिट काय होईल, 1 तर 1 चा पॉवर 5 तर 1च होणार आहे. ठीक आहे, हे लिमिट तयार झाले नवीन आपल्याकडे. चेंज करू पुन्हा एकदा क्वेश्चनला, की पुन्हा तो i म्हणजे काय बनतोय आता, i म्हणजे बनतोय माझ्याकडे लिमिट 1/9√3 पासून 1 पर्यंत आहे. आणि वरती जो हा जो t रेस टू 4 dt आहे तो म्हणजे du/5 झाला. ठीक आहे ना, तर हा झाला du/5. डिव्हिजन मध्ये u स्क्वेअर, हा t रेस टू 5 म्हणजे u सबस्टिट्यूट केला आपण, तर तो u चा स्क्वेअर असेल आणि प्लस 1 आहे पुढे. ठीक, आता हे सॉल्व्ह झालं. 1/5 ला बाहेर घ्या, 1/5 बाहेर आला. हे 1/1 प्लस u स्क्वेअर म्हणजेच काय म्हणणार आपण त्याला, tan इनवर्स ऑफ u असं तयार झालं. याचं लिमिट काय आहे, तर 1/9√3 टू 1 असं आहे. ओके, ठीक आहे. मग आता अप्पर लिमिट टाकलं तर काय होईल, हे 1/5 आहेच ऑलरेडी बाहेर, हे बाहेरच ठेवू आपण सगळ्यांमध्ये कॉमन. ठीक आहे, आतमध्ये काय तयार होईल, पहिले tan इनवर्स ऑफ 1 म्हणजे π/4. ओके, π/4 हा अप्पर लिमिट टाकणार ना पहिले आपण, अप्पर लिमिट टाकणार 1, तर काय होईल tan इनवर्स ऑफ 1 म्हणजे π/4. तर पहिला हा तयार झाला π/4. मायनस करायचे आता tan इनवर्स ऑफ लोअर लिमिट म्हणजे 1/9√3 आहे. ठीक आहे, जरी आपल्याला थोडं अवघड वाटलं ते सुरुवातीला, की काहीतरी वेगळेच नंबर, खूप अवघड नंबर तयार झालेत, 1/9√3 आला, इथे 1/√3 आला, बट हे पुढे जाऊन आन्सर करेक्ट आलं. आता ऑप्शन चेक करा कुठे तो 1/5 बाहेर आहे आपल्याकडे इथे, आणि त्यानंतर ओके 1/2 कुठे बाकी राहिलाय का चेक करून घेऊ पहिले. येस, एक 2 आपण सोडला होता, हा 2 आपण सोडलाय, हा 2 इथे होताच ऑलरेडी, तो बाहेर यायला पाहिजे. ठीक आहे ना, हा 2 आपण सोडून दिला, याला पुढे कुठे घेतलंच नाही सोबत, म्हणजे त्याला मध्येच सोडला होता आपण. तर लक्षात घ्या की हा 1/2 बाहेर आहेच ऑलरेडी, या स्टेप पासून तो आलेला आहे, या स्टेप पासून हा 1/2 होताच. म्हणजे प्रत्येक इंटिग्रेशनच्या बाहेर आता जागा माझ्याकडे नाहीये, पण हा 1/2 बाहेर आहेच.
प्रत्येक ठिकाणी तो 1/2 मल्टिप्लाय होताच, म्हणजे तर इथे पण काय होता, तो 1/2 होता, म्हणजे हा 1/10 होणार आहे. ठीक आहे ना. तर 1/10 π/4. ओके, 1/10 π/4 मायनस टॅन इनवर्स ऑफ 1/9√3. ऑप्शन कुठला असणार? ऑप्शन सी असणार. डी आणि सी मध्ये हे होऊ देऊ नका, इथे 3√3 आहे, आपल्याला 1/9√3 पाहिजे. ऑप्शन सी आपला करेक्ट आहे. थोडंसं लेंदी झालं, थोडं कॅल्क्युलेटिव्ह, लेंदी म्हणण्यापेक्षा कॅल्क्युलेटिव्ह जास्त झालं, की तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय, टॅनला सबस्टिट्यूट करायचंय. टॅनचं सबस्टिट्यूशन झाल्यानंतर पुन्हा सगळं टी मध्ये तयार झालं. आता तर टी मध्ये आल्यानंतर पुन्हा वरती पॉवर 4 आहे, खाली पॉवर 10 आहे. परत एकदा तुम्हाला काय करावं लागेल, त्या 5चा स्क्वेअर लिहावा लागेल आणि परत एकदा त्या याला पुन्हा एकदा सबस्टिट्यूशन करून या पूर्ण क्वेश्चनला पुन्हा आपण यू मध्ये चेंज केलं. यू मध्ये चेंज झाल्यानंतर मग तुम्हाला ह्याचा आन्सर भेटतंय. लिमिट पण बदलत जातील. पहिल्या केसमध्ये पण लिमिट चेंज केली आपण, त्या एक्सचा आपण टी मध्ये कन्वर्ट केलं म्हणून टीचे लिमिट सांगितले. आता टी ला आपण यू मध्ये कन्वर्ट करतो म्हणून आपण यू चे लिमिट सांगणार. यू चे पण लिमिट लिहिले आपण काय ते, तिथून तुम्हाला आन्सर काय भेटलंय, 1/10 π/4 मायनस टॅन इनवर्स ऑफ 1/9√3. ठीक आहे, हे या क्वेश्चनचं आन्सर झालं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण आता. पुढचा क्वेश्चन. ओके, -1/2 टू +1/2 लिमिट असं -a टू +a आलं की आपल्याला काय चेक करायचं असतं की फंक्शन इव्हन आहे की ऑड आहे. जर ऑड फंक्शन असेल तर आन्सर डायरेक्ट 0, इव्हन असेल तर आपण 2 टाइम्स 0 to a असं घेतो लिमिट त्याचं. पण इथे प्रॉब्लेम काय ना, हे फंक्शन पूर्ण वेगळे काहीतरीच, हे पूर्ण वेगळे काहीतरीच. यांना सेपरेट लिहू आपण. इंटिग्रेशन मध्ये प्लस साइन आहे, लिहू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. तर पहिल्या फंक्शन साठी इंटिग्रेशन सेपरेट लिहू. हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आहे, आपण मगाशी क्वेश्चन सॉल्व्ह केला या टाइपचा. याचं लिमिट -1/2 पासून +1/2 प्लस मध्ये, हे पण -1/2 पासून +1/2. इथे फंक्शन काय आहे, तर लॉग ऑफ 1 + x अपॉन 1 - x. ओके, आता दोन्ही फंक्शन आपण चेक करणार इव्हन की ऑड. हे तर काय होईल ना, इथे हे चेक करू पहिले. याच्यामध्ये आपण आता एक्सच्या जागेवर काय करायचंय, -x सबस्टिट्यूट करून बघायचं काय होतं, इव्हन की ऑड चेक करायचंय. तर हे होईल, एक रफ करतो बाजूला मी. हे काय होणार की लॉग ऑफ 1 हा मायनस होईल आणि मग खाली जो येतो तो प्लस मध्ये होईल, म्हणजे उलटा तयार झाला रेसिप्रोकल. पण लॉगच्या आत जर रेसिप्रोकल आपण केलं तर मायनस साइन बाहेर घेता येतो. लॉग ऑफ इथे रेसिप्रोकल बनवला परत एकदा मी, तर हा ओरिजिनल फंक्शन तयार झाला आणि मायनस साइन आलं बाहेर, म्हणजे हे ऑड फंक्शन आहे. हे ऑड फंक्शन झालं ना. जर आपण फंक्शनच्या आतमध्ये एक्सच्या जागेवर -x टाकला तर आन्सर काय मिळतंय, निगेटिव्ह ऑफ ओरिजिनल फंक्शन, म्हणजे ऑड फंक्शन असतं. जर हे ऑड फंक्शन असेल तर सोपं झालं काम. या पूर्ण इंटिग्रेशनचं आन्सर काय झालं, म्हणजे 0 झालं. हे सगळं 0 झालं कारण हे ऑड फंक्शन आहे, त्याचं काम संपलं. आता फक्त एवढंच बाकी, हे इव्हन की ऑड माहित नाही अजून आपल्याला. तर हे चेक करता याचं पण थोडं अवघड आहे, म्हणून आपण काय करू, याला पुन्हा आपण जसं मगाशी केलं होतं की प्रत्येक इंटिजरच्या इंटरव्हलसाठी आपण सेपरेट करून टाकू. तर याचं इंटिग्रेशन असं करू ना आता आपण की -1/2 पासून 0 पर्यंत जाऊ पहिले. ह्याचं आन्सर काय असेल तर -1 असेल. ठीक आहे ना. हे बघा, लक्ष द्या, इकडे -1 इथे 0 आहे, इथे आपण -1/2 ला आलो, -0.5. -0.5 पासून 1 पर्यंत जाण्यासाठी आन्सर काय असणार, -1 असणार. आता प्लस 0 पासून कुठे जायचंय, +1/2 पर्यंत जायचंय. 0 पासून हा 1/2 इथे कुठेतरी आहे, प्लस मध्ये 1/2, याच्यामध्ये आन्सर काय असणार, 0 असणार. इथे आन्सर काय असेल तर 0 असेल. लेफ्ट साइडचा इंटिजर सांगायचा असतो ना आन्सर नेहमी. तर हे पण 0 झालं, पुढे पण 0 झालं ऑलरेडी. हे दोन्ही टर्म 0 झाली, म्हणजे सोपं झालं आणखी. हे इथे फक्त -1 बाहेर आला आणि इंटिग्रेशन x तयार झालं, ते dx 1 चं इंटिग्रेशन x असेल. आणि हे कुठून कुठपर्यंत, -1/2 पासून 0 पर्यंत. तर हे -1 इंटू 0 +1/2, म्हणजे आन्सर काय असेल, फायनल आन्सर -1/2 असेल. तर आपण काय सांगायचं, हे आन्सर -1/2 म्हणजे ऑप्शन ए इथे आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन दिसतोय खूप मोठा, बट तो खूप सिंपल झाला, समजलं ना. एक तर तुमचं हे फंक्शन -a टू +a असं लिमिट दिसल्यानंतर आपण सगळ्यात पहिले स्टेप काय असणार आहे की फंक्शन ऑड की इव्हन चेक करायचं. तर ग्रेटेस्ट इंटिजर सेपरेट ठेवा, त्याला आपण लगेच नाही चेक करू शकत. पण सेकंड पार्ट आहे तो आपण चेक केला. इकडे ऑड इव्हन चेक कसं करायचं असतं, एक्सच्या जागेवर -x टाकायचा. तर तो -x टाकल्यानंतर जे ओरिजिनल फंक्शन होतं तेच जर फंक्शन तयार झालं तर आपण त्याला इव्हन फंक्शन म्हणणार. बट त्या फंक्शनचा जर निगेटिव्ह तयार झाला, जसा इथे तयार झालाय -log, तो सेम, हा लॉग सेम आहे जो इथे होता, तोच लॉग तयार झाला निगेटिव्ह मध्ये, तर फंक्शन ऑड सांगतो आपण. म्हणजे हा सेकंड पार्ट ऑड फंक्शन आहे, हे ऑड आहे, म्हणजे याचं आन्सर 0 झालं पूर्ण इंटिग्रेशनचं. एक खूप मोठं काम कमी झालं. म्हणजे
आता फक्त हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन बाकी होतं, त्याला आपल्याला माहिती कसं सॉल्व्ह करायचं असतं ते. हे दोन इंटरवल सेपरेट केले आपण, त्याच्यामध्ये पण याचा आन्सर 0 येत आहे, हे पण 0 होऊन गेलं. फक्त एकच आन्सर राहिलं, एवढंच इंटिग्रेशन सॉल्व्ह सोपं, एक छोटंसं इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचंय. तिथून आन्सर काय मिळतंय, -1/2 मिनिट आहे. ठीक आहे. ओके सो नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय की -π/2 टू +π/2 लिमिट दिलंय. म्हणजे पुन्हा तो -a टू +a या लिमिटचा पॅटर्न आला. आपण त्याच्यामध्ये आपण काय करतो माहिती आहे आपल्याला, आपण याच्या मागचा प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये ते पण पाहिलंच आहे. तिथे काय करतो आपण, फंक्शन ऑड की इव्हन आपण चेक करतो. ठीक आहे ना. तर इथे पण पुन्हा एकदा असं x² + log असं दिलं, इथे पण सेपरेट करू. कारण प्रॉब्लेम काय झाला ना, ओके हा कॉस पण त्याला मल्टिप्लाय, या पूर्ण ब्रॅकेटला तो कॉस पण मल्टिप्लिकेशन मध्ये. तर पहिले आपण हा कॉस मल्टिप्लाय करून घेऊ दोन्ही टर्म सोबत, आणि मग त्यांना सेपरेट लिमिट लिहून टाकू. ठीक आहे. तर फर्स्ट इंटिग्रेशन सेपरेट होईल -π/2 पासून +π/2 पर्यंत. इथे आला x² सोबत cos x. ठीक आहे. dx प्लस आहे मध्ये, पुन्हा इंटिग्रेशन -π/2 पासून +π/2 पर्यंत. लॉग वाला टर्म आहे, log ऑफ π - x अपॉन π + x इंटू cos x dx. ठीक आहे. सेकंड टर्म बघा, इथे सेकंड टर्म दिसतोय मला डायरेक्ट ऑड फंक्शन आहे म्हणून. आपण मागच्या क्वेश्चन मध्येच केलं, लॉग ऑफ या टाईपचा टर्म आपण प्रिव्हियस क्वेश्चन मध्येच केला होता. इथे जर आपण x मायनस सबस्टिट्यूट केला तर हा प्लस होईल आणि हा मायनस होईल, म्हणजे ओरिजिनल फंक्शनचा रेसिप्रोकल तयार झाला लॉगच्या आतमध्ये. पण लॉगच्या आतमध्ये जर आपण पुन्हा त्याला रेसिप्रोकल केला तर मायनस साईन बाहेर येतो, म्हणजे इथून मायनस साईन बाहेर येईल. आणि कॉस तर इव्हन फंक्शन आहे, याच्यामध्ये काय फरक नाही पडणार मायनसने, हे सेम राहणार, बट याच्यामधून मायनस साईन बाहेर येणार, म्हणजे हा पूर्ण फंक्शन काय होईल, निगेटिव्ह तयार होईल. जर आपण f ऑफ -x फाइंड केला, म्हणजे एक्सच्या जागेवर, एक सेकंड, ओके, जर आपण एक्सच्या जागेवर -x सबस्टिट्यूट केला तर काय होणार आहे, इथं हा फंक्शन पूर्ण निगेटिव्ह होणार आहे, म्हणजे हा ऑड फंक्शन आहे. हा जर ऑड फंक्शन असेल तर याचं इंटिग्रेशन काय होईल, 0 होईल. -π/2 पासून +π/2 आपण फाइंड करतोय, हे काय होणार आहे, 0 होणार आहे. ठीक आहे ना. आता राहिला फक्त इकडचा पहिला वाला इंटिग्रेशन. याच्यामध्ये पण चेक करा, एक्सला आपण निगेटिव्ह टाकलं तर कॉसला काय फरक नाही पडत, तो पॉझिटिव्ह राहणार. x² मध्ये आपण निगेटिव्ह x केला, तो पण स्क्वेअर आहे, स्क्वेअर केल्यानंतर तो पण पॉझिटिव्ह राहणार आहे, तो पण निगेटिव्ह होणार नाही. म्हणजे हे पूर्ण फंक्शन इव्हन फंक्शन आहे. आता हे ऑड नाही. ठीक आहे ना. मग हे जर इव्हन असेल तर याला सॉल्व्ह करावं लागेल. हे ऑड मिळालं, याचं आपण आन्सर सांगितलं 0 डायरेक्ट, हा 0 आहे. बट हे आता इव्हन आहे. इव्हन असेल तर काय करावं लागतं, मग 2 टाइम्स लिहितो आपण त्याला, इंटिग्रेशन 0 पासून मग ते +π/2 पर्यंत घ्यायचं, आणि फंक्शन काय आहे तर x² सोबत cos x dx. ठीक आहे. तर हे आता दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन झालं. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय करावं लागेल, आता हे बाय पार्ट्सने सॉल्व्ह करावं लागेल. याला बाय पार्ट्स आपल्याकडे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय, u × v वाला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. सेकंड टर्मचं इंटिग्रेशन आणि मायनस मध्ये आपण काय करतोय, फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह इंटू सेकंड टर्मचं इंटिग्रेशन. ठीक आहे. तर हा तुमच्याकडे बाय पार्ट्स वाला फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला यूज करून हे सॉल्व्ह करावं लागेल. पण त्याच्यामध्ये काय असतं की फर्स्ट आणि सेकंड फंक्शन कोण यांची ऑर्डर ठरवण्यासाठी आपल्याला तो एक रूल यूज करायचा आहे. त्या रूलचं नाव काय तर ALIATE. म्हणजे काय, लॉगॅरिथमिक फंक्शन सगळ्यात आधी असतील, त्यानंतर इनव्हर्स, मग अल्जेब्रिक, मग ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल. आपल्याकडे एक ट्रिग्नोमेट्री वाला फंक्शन आहे, कॉस वाला, आणि x² म्हणजे हे अल्जेब्रिक फंक्शन आहे. तर पहिला अल्जेब्रिक असायला पाहिजे, नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असायला पाहिजे. सिक्वेन्स म्हणजे हाच ठेवायचा, करेक्ट हा सिक्वेन्स. हे इंटिग्रेशन आता घ्यायचं आहे आपल्याला बाय पार्ट्सने. ठीक आहे. इथे आपण आता थोडी जागा बनवूयात, इथे सॉल्व्ह करू याला. तर हे काय होईल, फर्स्ट फंक्शन आपलं x² आहे, u म्हणजे x² आहे, v म्हणजे साइन आहे. ठीक आहे. तर u फंक्शन सेम ठेवायचं म्हणजे काय करायचं, x² सेम राहणार पहिल्यांदा, x² सेम. हे लिमिट आपण नंतर लिहू, यांची लिमिट काय आहे ते. आणि हा 2 पण असेल बाहेर, सगळ्यांच्या बाहेर. इथे पण 2 लिहून ठेवूया, हा परत राहायला नको. ठीक आहे. हा 2 आहे सगळ्यांसोबत मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके. x² नंतर काय करावं लागेल तुम्हाला, v चं इंटिग्रेशन म्हणजे सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन, कॉसचं इंटिग्रेशन साइन असणार, हा साइन x झाला, मायनस एका मोठ्या इंटिग्रेशनच्या आतमध्ये फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 2x, आणि सेकंडचं पुन्हा इंटिग्रेशन म्हणजे साइन x. ठीक आहे. तर हे सेकंड एक पुन्हा आपल्याला इंटिग्रेशन पुन्हा तयार झालं, ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हा 2 मल्टिप्लाय करून देऊ आतमध्ये आपण. तर सगळ्यात पहिला टर्म तुमचा हा 2x² इंटू साइन x असा तयार झालाय. ठीक आहे. हा 2 आणि हा 2 -4 झाले, आणि इंटिग्रेशनच्या आतमध्ये x इंटू साइन x आहे. इथे पुन्हा बाय पार्ट्स यूज करावं लागेल, कारण पुन्हा दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आलं, पुन्हा बाय पार्ट्स.
तर आता या सगळ्या लिमिट पण आहे आपल्याकडे लिमिट काय 0 to π/2 आपण हे नंतर सबस्टिट्यूट करू, लिमिट नंतर टाकू आपण त्याच्यामध्ये, आधी फक्त सॉल्व्ह करून घेतोय मी सगळं. तर हे 2x² झालं इंटू साइन एक्स, ठीक आहे, -4 इंटू याचं इंटिग्रेशन काय होणार, पुन्हा फर्स्ट फंक्शन म्हणजे एक्स आहे त्याला सेम ठेवा, सेकंडचा इंटिग्रेशन -cos x मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होणार आहे आणि पुन्हा जो साइनचा इंटिग्रेशन आहे ते -sin x आहे, ठीक आहे. तर आता काय तयार होत आहे हे की हा 2x² इंटू साइन एक्स -4 टाइम्स मायनस मायनस प्लस होईल, हा पहिले +4 टाइम्स x cos x आणि हा मायनस, हा बाहेरचा मायनस, हा आतला मायनस आणि हा पुन्हा तिसरा मायनस. त्या लास्टच्या टर्म मध्ये 3 मायनस आहेत, हा बाहेरचा निगेटिव्ह या निगेटिव्ह सोबत प्लस होईल, हा निगेटिव्ह पुन्हा त्याला मायनस करणार आहे म्हणजे निगेटिव्ह राहील आता हे, ठीक आहे. तर हे मायनस मध्ये असेल, काय असेल मायनस मध्ये 4 टाइम्स sin x, 4 टाइम्स sin x. हे असं तुमचं पूर्ण आन्सर तयार झालंय आणि या आन्सर जे आपण फाइंड केलं याच्यामध्ये लिमिट पण आहेत, आपण लिमिट याला सबस्टिट्यूट करायचे. आता लिमिट आपलं 0 पासून कुठपर्यंत आहे, π/2 पर्यंत आहे, बरोबर ना, 0 to π/2 लिमिट आहे. हा 2 आपण ऑलरेडी ऍडजस्ट केला, हा 2 आपण मल्टिप्लाय करून दिला आतमध्ये, त्यामुळे तो आता बाहेर नाहीये. सगळ्यात पहिले काय करू आपण, अप्पर लिमिट टाकू, लोअर लिमिट 0 आहे, तर इथे बघा जर लोअर लिमिट आपण टाकलं तर हे 0 0 0 प्रत्येक टर्म हा 0 होणारच आहे. सेकंड लोअर लिमिटचं काही काम नाही राहिलं, म्हणजे फक्त हे अप्पर लिमिट टाकून चेक करायचं आपल्याला आन्सर काय मिळणार ते, ठीक आहे. π/2 आपण सबस्टिट्यूट करू, तर इथे काय होईल 2 इंटू x² म्हणजे π²/4 झाला, तो π/2 चा स्क्वेअर झाला, साइन π/2 1 होणार आहे, ठीक आहे. cos π/2 0 आहे, सो हा टर्म 0 मायनस साइन π/2 पुन्हा 1 म्हणजे हा 4 आहे. तर फायनल आन्सर तुमच्याकडे काय येत आहे, हे जर आपण कॅन्सल केलं तर π²/2 -4 असं आन्सर यायला पाहिजे. आता चेक करू आपण ऑप्शन मध्ये आहे का, π²/2 -4 ऑप्शन बी मध्ये हे करेक्ट आन्सर मिळणार आहे तुम्हाला, ठीक आहे. सो इथे काय करायचं, पहिले तुम्हाला थोडा विचार करायचा आहे, जेव्हा कधी असं होईल की -a कुठला पण लिमिट असू द्या, -a to +a ही जर रेंज दिली असेल -a पासून +a पर्यंतची, तर मग काय करायचं आपण, ते आतमध्ये जे फंक्शन आहे ते फंक्शन इव्हन आहे की ऑड आहे हे चेक करायचं, ठीक आहे ना. ते जर ऑड फंक्शन मिळालं तर आपला आन्सर 0 झाला डायरेक्टली, पण जर इव्हन असेल तर मग आपण काय करतो, 2 टाइम्स आपण काय करतो याला 2 टाइम्स इंटिग्रेशन 0 ने सुरुवात करतो मग आपण, आणि त्याच्या त्या अप्पर लिमिट पर्यंत, हे जे अप्पर लिमिट होतं π/2 तिथपर्यंत जायचं, पण सुरुवात 0 ने करायची, 0 to π/2 याचा डबल होणार म्हणजे तो, आणि ते फंक्शन जे काही इव्हन असेल ते, ठीक आहे. ही मेथड असेल ऑड आणि इव्हन फंक्शन सॉल्व्ह करण्यासाठी, पण ते आधी चेक करायचं आपल्याला की इव्हन आहे की ऑड आहे, ठरवायचं. ऑड असेल तर आन्सर 0, जसं हा सेकंड पार्ट ऑड आला हा 0 झाला, फर्स्ट पार्ट इव्हन आहे याला आपण रेग्युलर मेथडने सॉल्व्ह केलं. फक्त याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट, सगळ्यात जास्त महत्वाचा पॉईंट कुठला असेल, तुम्हाला याच्यामध्ये हा बाय पार्ट्स यूज करावं लागतंय, ठीक आहे ना, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, याच्याशिवाय आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह नाही करू शकणार. जर कधी तुम्हाला मल्टिप्लिकेशन मध्ये इंटिग्रेशन मिळाले, 2 फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत त्यांचं इंटिग्रेशन घ्यायचंय, तर बाय पार्ट्स तुम्हाला यूज करायचंय. बाय पार्ट्स मध्ये यूज केल्यानंतर हे पूर्ण तुम्ही आधी सगळं सॉल्व्ह करून घ्या, आणि शेवटी जे तुमचं आन्सर तयार होईल याच्यामध्ये आपण लिमिट सबस्टिट्यूट करणार आहेत, काय ते अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तोपर्यंत काही गरज नाही मध्ये काही करायची, शेवटी जाऊन लिमिट सबस्टिट्यूट करायचे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं, ठीक आहे. तर हे झालं हे -a to +a वाला टाईप. 2 आपण सेम टाईपचे 2 क्वेश्चन बघितले, थोडेसे वेगवेगळे होते ते, पण ते एकच त्याचा टाईप असेल तो, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये पहिले आपण चेक करायचं असते इव्हन आहे की ऑड आहे, आणि त्यानंतर सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात काय ते. पुढे काय सांगितलंय की इंटिग्रेशनचं लिमिट 0 to π/3 दिलंय, वरती tan x आहे, खाली 2k रूटच्या आतमध्ये 2k आणि sec x असं सांगितलं, ठीक आहे, sec θ. तर आपण एक काम करू आता याला, हे मला वाटतं हे सुद्धा रूटच्या आत पाहिजे होतं का, साइन अपॉन कॉस, तर कॉस डायरेक्ट कटच झाला तो. तर मग एक मिनिट आपण क्वेश्चन एकदा बघून घेऊयात काय तो. थोडंसं मला असं टायपिंग मध्ये मिस्टेक असं वाटतंय, तर चेक करू आपण क्वेश्चन काय तो. इंटिग्रेशन ना, डेफिनाइट इंटिग्रेशन, 0 to π/3 लिमिट आणि tan θ अपॉन येस रूटच्या आतमध्ये सगळं असणार आहे, हे पूर्ण रूट आहे म्हणजे, ठीक आहे, रूट मध्ये 2k sec θ, ओके, ठीक आहे. तर हे असं आहे, पूर्ण रूट असणार आहे, हे थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे. याचा आन्सर पण दिलंय म्हणजे 1 - 1 अपॉन √2, ओके. याच्यातला k विचारला काय असेल तो, ठीक आहे, आपण सॉल्व्ह करून बघूयात. हे आन्सर तर गिव्हनच आहे, म्हणजे काय आन्सर यायला पाहिजे. याच्यात जो हा k दिसतोय हा अननोन आहे, याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, ठीक
ठीक आहे. तर हे इंटिग्रेशन सॉल्व्ह कसं करायचं ते पहा पहिले. 1 हा √2k तर कॉन्स्टंट असणार, त्याचं काही इंटिग्रेशनच्या आत काम नाही. एक काम करून आपण त्याला बाहेर लिहून टाकू. 1/√2k हा तर इंटिग्रेशनच्या बाहेर आला. इंटिग्रेशनच्या आतमध्ये आता बाकी tan थीटा, खाली असेल √sec थीटा. ठीक आहे. तर सगळं आपण साइन कॉस मध्ये पण चेंज करून टाकू या स्टेपमध्ये. टॅनला काय लिहिणार मी, टॅनला लिहिणार sin थीटा अपॉन cos थीटा, आणि हा जो रूट मध्ये सेक थीटा आहे तो वरती जाऊन रूट मध्ये cos थीटा बनणार आहे. ठीक आहे ना, टी थीटा. सेकला आपण 1/cos म्हणजे तो वरती गेला रूट मध्ये, पण तो सेक, तर cos रूट मध्ये असेल, tan म्हणजे sin/cos. हा रूट कॅन्सल करेल याला. इथे काय बाकी राहणार आहे, इथे बाकी राहणार रूट मध्ये cos थीटा. ठीक आहे ना, ओके. आता वरती पहा ना, वरती sin थीटा डी थीटा आहे, म्हणजे जर मी या cos थीटाला टी सबस्टिट्यूट केला, cos थीटा म्हणजे टी, असं जर मी सबस्टिट्यूट केलं की लेट cos थीटा इक्वल्स टू टी, त्याचा डेरिव्हेटिव्ह sin थीटा डी थीटा हा काय होऊन जाईल, हा dt होऊन जाईल. ठीक आहे ना. लिमिट मात्र चेंज करावं लागतील. आता आपल्याकडे पहा, थीटासाठी लिमिट काय, लोअर लिमिट 0 आहे. ठीक आहे ना. जर थीटा तुमचा 0 असेल तर तिथे टी काय असणार आहे, हा 0 आहे, सॉरी, टी काय असेल तर cos 0 1 असणार. ठीक आहे, cos 0 1 झाला. अप्पर लिमिट काय होतं थीटासाठी, π/3. जर हा π/3 असेल तर टी काय असेल तर cos π/3 म्हणजे cos 60 1/2 असेल तो. ठीक आहे. लिमिट काय असतील आता आपले 1 पासून आपण चेंज केलं सगळंच, तर हा 1/√2k हा इंटिग्रेशनच्या बाहेरच, याचा काही संबंध नव्हताच कधी. 1 पासून 1/2 हे लिमिट तयार झाले. वरती sin थीटा डी थीटा मिळून dt बनणार आहे, जो आपण ऑलरेडी इथे लिहून ठेवलाय म्हणून बाजूला. हा वरती dt तयार झाला, डिनॉमिनेटर मध्ये रूटच्या आतमध्ये टी आहे. ठीक आहे. एक काम करा, आता हे लोअर लिमिट मोठं झालं छोट्या अप्पर लिमिट पेक्षा, असं पाहिजे ना, छोट्या नंबर पासून मोठ्या नंबर पर्यंत गेलो पाहिजे आपण इंटिग्रेशनचं लिमिट देताना. तर लोअर लिमिट मोठं, इथे एक ऍडजस्टमेंट अशी करू आता की याचे लिमिट इंटरचेंज करून घेऊ. लिमिट्स इंटरचेंज केले की काय होणार आहे, मायनस साईन बाहेर येईल, तर मायनस साईन बाहेर आला, -1/√2k झालं. ते लिमिट इंटरचेंज केले म्हणा मी. मग इथे काय राहिलं की 1/2 पासून 1 पर्यंत आणि 1/√2 याचं इंटिग्रेशन फाइंड करायचंय. तर हे मला माहिती आहे ना, आता हे आपल्याला माहिती आहे 1/√t चं इंटिग्रेशन काय असते, 2√t. इथे काम करू, हा याच्यामध्ये काय होईल, -1/√2 मध्ये 2k, आणि याचा आन्सर काय येणार आहे, 2√t आन्सर येणार आहे. म्हणजे याचं लिमिट लिहून टाका लगेच, काय येते 1/2 पासून 1 पर्यंत. ठीक आहे. हे पण सबस्टिट्यूट करू लगेच. तर इथे मिळालं आपल्याला -1/√2k, इथे काय होईल 1 टाकला तर 2च राहणार आहे, आणि -1/2 टाकला तर 2 × 1/√2 बनणार तो. ठीक आहे. 2 कॉमन घ्या, 2 कॉमन घेऊ बाहेर आपण, कारण आपल्या आन्सरमध्ये असं 1/√2 1 - 1/√2 असं दिलं ना, तर 1/√2 आपल्याला सेपरेट ठेवायचा आहे. सो हा 2 कॉमन घेऊन टाकू बाहेर आपण. 2 कॉमन घेतला तर -2/√2k, ब्रॅकेटमध्ये बाकी राहिला 1 - 1/√2. ओके. या क्वेश्चनचं आन्सर हे दिलंय फक्त आपल्याला, हा बॉक्स म्हणजे आन्सर सांगितलेला आहे. म्हणजे जे काही त्या बॉक्सच्या सोबत असेल ते सगळं काय असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. एवढंच आन्सर आहे ना, फक्त एवढंच जर आन्सर असेल, लक्ष द्या थोडस, की हा जो मी बॉक्स बनवतोय आता, हे म्हणजेच आन्सर आहे, गिवन आहे आपल्याला आन्सर. मग सोबत जे याच्या सोबत जे काय आहे त्याची व्हॅल्यू काय पाहिजे, 1 पाहिजे. म्हणजे सोबत काय आपल्याकडे -2 मध्ये रूटच्या 2k, हे सगळं 1 असायला पाहिजे. तिकडे शिफ्ट केलं आपण त्याला, तर रूट मध्ये 2k म्हणजेच काय -2, दोन्हीकडे स्क्वेअर करा, तर 2k म्हणजे काय होईल 4 होईल, आणि k ची व्हॅल्यू काय मिळणार, 2 मिळणार. k ची व्हॅल्यू 2 आहे का आपल्याकडे, ऑप्शन ए. ठीक आहे. तर हे थोडंसं ऑलरेडी, म्हणजे तुम्हाला काय झालंय, क्वेश्चन दिलाय, क्वेश्चन सोबत आन्सर पण दिलंय काय ते, बट क्वेश्चन मध्ये एक अननोन आहे k, हा k फाइंड करायला सांगितलंय. मग आपण आपल्या मेथडच यूज करायची, नॉर्मल जी इंटिग्रेशनची करतोय आपण, ती इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचंय, त्याचा आन्सर आणायचंय. या आन्सर मध्ये जे काही या बॉक्स सोबत असेल, हा बॉक्स म्हणजे आपला आन्सर आहे फायनल. आता जे काही सोबत असेल ते म्हणजे 1 असणार, त्याला इक्वल्स टू 1 करा, तिथून सॉल्व्ह करा, k ची व्हॅल्यू 2 मिळाली. ठीक आहे. सिंपल आहे. हा क्वेश्चन सोपा होता. 2000 मला वाटतं तो पण 24चाच क्वेश्चन आहे, हा सुद्धा 2024चा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता. ओके. एक फंक्शन दिलं f(x) म्हणजेच f(a-x), हे सगळं गिवन आहे आपल्याला. गिवन काय पहा, f(x) फंक्शन सांगितलंय f(x - a-x), हे दोन्ही इक्वल आहेत. ओके. आणखी गोष्ट दिली आहे ती म्हणजे काय, g(x) प्लस g(a-x), हे म्हणजे सांगितलंय 4. ओके. हे दोन गोष्टी गिवन आहेत, आणि इंटिग्रेशन फाइंड करायचे आपल्याला. इंटिग्रेशन 0 to a फाइंड करायचे, f(x) × g(x) विथ रिस्पेक्ट टू x.
आता याच्यामध्ये काय करता येईल ना, इथे क्वेश्चन मध्ये गिवन काय त्याच्यावर थोडंसं आपण एक आयडिया घ्यायची की तुम्हाला दिलंय एफ ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ ए मायनस एक्स, जी ऑफ एक्स प्लस जी ऑफ ए मायनस एक्स इक्वल्स टू 4, म्हणजे ए ऑफ एक्सचा टर्म कुठेतरी येतोय पुन्हा पुन्हा. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये ए ऑफ एक्स कुठे कुठे येतोय गिवन जे आहे त्याच्यामधून. तर आपण प्रॉपर्टी यूज करू ना, आपल्याकडे प्रॉपर्टी आहे जर 0 टू ए लिमिट असेल तर आपण या एक्सला काय लिहिणार, ए मायनस एक्स लिहिणार. ही प्रॉपर्टी जर यूज केली तर इंटिग्रेशन काय होईल, 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स इंटू जी ऑफ ए मायनस एक्स डीएक्स. ठीक आहे, ऑप्शन सगळे एफ ऑफ एक्स मध्येच आहेत आपल्या, ते बघू आपण काय करायचं ते. ओके ठीक आहे, तर एफ ऑफ ए मायनस एक्स याची व्हॅल्यू गिवन आहे मला एफ ऑफ एक्स म्हणून डायरेक्ट. इथे एक तर चेंज डायरेक्टच केला मी, 0 टू ए लिमिट हा एफ ऑफ एक्स झाला. आता राहिला फक्त हा जी ऑफ ए मायनस एक्स. तर जी ऑफ ए मायनस एक्स इथून बनवा ना, इथून जी ऑफ ए मायनस एक्स बनवू शकतो आपण. हा जर जी ऑफ एक्स तिकडे मायनस करून दिला आपण तर काय मिळालं आपल्याला, इथे मिळतोय 4 मायनस जी ऑफ एक्स. हा जो जी ऑफ इथे प्लस नव्हतो पण इथे मल्टिप्लिकेशन दोघांच्या मध्ये, हे एफ ऑफ ए मायनस एक्स इंटू येते, इंटू आहे मल्टिप्लिकेशन आहे. जी ऑफ ए मायनस एक्स इथून मिळाला 4 मायनस जी ऑफ एक्स. ठीक आहे, हा तर झाला हा झाला 4 मायनस जी ऑफ एक्स. आता हे मल्टिप्लाय करून देऊ, कारण मल्टिप्लिकेशन आहे ना, ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल तो एफ ऑफ एक्स. मग पुढे काय होईल आपलं तयार की 0 टू ए आपल्याकडे लिमिट आहे. हा एफ ऑफ एक्स 4 ला मल्टिप्लाय झाला, 4 टाइम्स एफ ऑफ एक्स मायनस साइन मध्ये एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स. ठीक आहे, तर हे काय ना की याचं इंटिग्रेशन पण सेपरेट लिहू, सबट्रॅक्शन आहे तर सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन करू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. हे हा जो सेकंड टर्म तयार झालाय 0 टू ए इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स, हे म्हणजे आपला ओरिजिनल क्वेश्चन आहे. याला आपण आय लिहितो ना, ओरिजिनल क्वेश्चनला आपण आय लिहिलेला असते. तर हा जो आय इंटिग्रल वाला आय, हा आय म्हणजेच इथे पुन्हा तयार झालेला टर्म आहे. हा टर्म आणि ओरिजिनल क्वेश्चन सेमच आहे, म्हणजे हा टर्म म्हणजेच आय लिहू शकतोय मी त्याला. लेफ्ट साइडला ऑलरेडी एक आय आहेच, इकडचा जो आय तो इकडे येऊन प्लस होणार, म्हणजे हा 2 आय झाला. 2 टाइम्स आय इक्वल्स टू, हे सिंगल इंटिग्रेशन आहे 4 इंटिग्रेशनच्या बाहेर आता, आणि इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स फ्रॉम 0 टू ए. हा 2 पुन्हा डिवाइड करा, तर आय म्हणजे जे तुम्हाला जे क्वेश्चन आहे आय इंटिग्रल, तो काय फायनल मिळणार आहे 2 टाइम्स 0 टू ए एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स डीएक्स. असा ऑप्शन चेक करायचं कुठे येते, 2 टाइम्स पाहिजे आपल्याला इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स फ्रॉम 0 टू ए, ऑप्शन सी असेल आन्सर. ठीक आहे, तर हे जे गिवन आहे या गिवन वरून आपण थोडीशी आयडिया घ्यायची की जर क्वेश्चन मध्ये देतानाच तुम्हाला ए मायनस एक्स चे टर्म्स गिवन आहेत, तर म्हणजे काय करायचंय, इथे लिमिट पण 0 टू ए, तुम्ही ही प्रॉपर्टी यूज करू शकता. एक्सच्या जागेवर आपण ए मायनस एक्स लिहिणार, इथे पण एक्सच्या जागेवर आपण ए मायनस एक्स लिहिणार. दोघांच्या व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. मल्टिप्लिकेशन केलं की हे पुन्हा हा आय इंटिग्रल तयार झाला, तिकडे झाला 2 टाइम्स, जे काही आन्सर येईल त्याला पुन्हा 2 ने डिवाइड होणार आहे, म्हणजे ते फायनल आन्सर काय झालं आपलं 2 टाइम्स एफ ऑफ एक्स फ्रॉम लिमिट काय असेल त्याचं 0 टू ए असेल. ठीक आहे, ओके. म्हणजे आपण एक बघितलं तर काय होणार ना की हा जो चॅप्टर आहे इंटिग्रेशन, इनडेफिनाइट म्हणा किंवा डेफिनाइट म्हणा, डेफिनाइट तर सिंपल आहे, ह्याच्यात जास्त लेंदी पण क्वेश्चन नाहीयेत. इनडेफिनाइट थोडेसे क्वेश्चन लेंदी असणार, बट ते सिंपल आहे. एकदा तुम्हाला सुरुवात समजली ना काय करायचंय, काय सबस्टिट्यूट करायचंय, किंवा कशाला काय आपण लिमिटचे काय कधी कधी सबस्टिट्यूट करतो, कधी आपण काही मेथड्स असतात त्या मेथड यूज करतो, हे तुम्हाला सुरुवात जर क्वेश्चनची समजली तर नंतर पुढे जाऊन काही खूप असं अवघड काही नाहीये. आणि डेफिनाइट मध्ये तर जास्त सोपं आहे मला वाटतं, प्रॉपर्टीज मुळे जास्त सोपं होतात क्वेश्चन बरेचसे. जे काही अवघड इंटिग्रेशन असतात ते प्रॉपर्टी यूज करून जास्त सिंपल बनतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा काय तो, एक तुम्हाला आय एन गिवन आहे, म्हणजे जर एन यूज केला आपण तर मग तो काय बनतो 0 टू पाय बाय 4 tan रेस टू एन थीटा. ठीक आहे, हा इंटिग्रेशन दिलाय आय एन म्हणजे, आणि विचारलंय I12 म्हणजे काय बनेल रे, हा 0 टू पाय बाय 4 तर लिमिट तोच राहणार, इथे यांच्या जागेवर आपण 12 यूज करायचा आहे, म्हणजे काय होईल tan 12 थीटा, tan रेस टू 12 थीटा प्लस सेकंड टर्म I10 आहे ना, तर इंटिग्रेशन सेमच आहे 0 टू पाय बाय 4, एकाच इंटिग्रेशनच्या आतमध्ये लिहू शकतो आपण, काय सेपरेट करायची गरज नाही. I10 म्हणजे काय असेल तर tan चा पॉवर 10 असेल, आता 10 थीटा, हे सगळं विथ रिस्पेक्ट टू थीटा फाइंड करायचं. ओके, tan रेस टू 12 प्लस tan रेस टू 10. अच्छा, आपल्याकडे एक शॉर्टकट आहे. ठीक आहे, आपण एक शॉर्टकट यूज करू. एक शॉर्टकट आहे माझ्याकडे, जर असं असेल की 0 टू पाय बाय 4 हे लिमिट आहे इंटिग्रेशनचं, आतमध्ये असं दिलंय tan ची पॉवर n थीटा प्लस tan ची पॉवर n मायनस 2 थीटा, 2 ने पॉवर कमी पाहिजे, म्हणजे एक पॉवर n आहे, एक पॉवर n मायनस 2 आहे, 2 ने पॉवर कमी पाहिजे. तर याचा आन्सर काय येतं ना 1/n-1, एवढंच फक्त आन्सर असणार आहे.
ठीक आहे. तर आपला आन्सर काय असेल म्हणजे मग इथे आपला एन म्हणजे कोण आहे, एन म्हणजे 12 ना, कारण एक पॉवर 12 आहे, एक 10 आहे, 2 ने कमी आहे, म्हणजे एन म्हणजे 12 आणि एन मायनस 2 म्हणजे 10 आहे मग तो. ठीक आहे. असं मग आपला आन्सर काय होईल इथे, डायरेक्ट लिहू शकतो, डायरेक्ट आन्सर लिहू शकतो आपण, आपल्याला काहीच सॉल्व्ह नाही करायचंय. शॉर्टकट त्यासाठीच आहे. ठीक आहे ना, म्हणजे एखादा क्वेश्चन असा असेल की तो डायरेक्ट शॉर्टकट बेस्ड आहे, याच्यावरती काही सॉल्व्हच नाही करायचं, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट माहिती आहे की हा 12 आहे, हा 10 आहे, एन म्हणजे 12 झाला, एन मायनस 2 म्हणजे 10 आहे ऑलरेडी. तर आन्सर काय असेल 1/n मायनस 1 म्हणजे 12 मायनस 1. तर आन्सर काय असायला पाहिजे फायनल, ऑप्शन सी 1/11. हे खूप जास्त सिंपल आहे. ठीक आहे, खूप जास्त सिंपल झालं, पण त्याच्यासाठी तुम्हाला हा शॉर्टकट माहिती पाहिजे ना. नसेल माहित तर काय करायचं, तरी पण आपण सॉल्व्ह करू शकतो. याच्यामध्ये एक काम करा, याच्यामध्ये कॉमन काय घेतील पहा, हे मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला थोडंसं. इथे काय होईल, जर कॉमन घेतलं आपण, कॉमन काय घेणार आपण, tan raised to 10 थीटा हा कॉमन घेणार, आतमध्ये राहील tan स्क्वेअर, हा 12 होता ना, 12 मधून आपण 10 कॉमन घेतले, 2 बाकी पॉवर आणखी आणि +1 d थीटा असं होईल हे. तर आपण इथे काय करणार, tan ला आपण t सबस्टिट्यूट करणार. जर tan थीटा t घेतला तर sec स्क्वेअर थीटा d थीटा हा काय बनेल, dt बनेल, आणि हा 1 + tan स्क्वेअर म्हणजे sec स्क्वेअर आहे. हे सगळं जे आहे ते काय तयार झालं, dt तयार झालं. लिमिट चेंज करा, थीटाचं लिमिट n टेंड्स टू 0 होतं, लोअर लिमिट. थीटा 0 असेल तर t काय होणार आहे, tan 0 0 होणार, आणि जेव्हा थीटा π/4 होता त्यावेळेस t काय होणार, tan π/4 1 होणार. म्हणजे इंटिग्रेशन चेंज झालं 0 to 1, आणि हा झाला तुमचा t चा पॉवर 10 इंटू सगळं बाकी सगळं dt आहे. फायनल आन्सर काय होईल म्हणजे t चा पॉवर 11/11. इथे लिमिट आपलं 0 to 1 आहे, म्हणजे 1 - 0 1 झालं, आणि फायनल आन्सर 1/11 आलं. हे असं आपण सॉल्व्ह पण करू शकतो, म्हणजे असं काही कंपल्शन नाही की तुम्ही ते शॉर्टकट माहिती असायलाच पाहिजे त्याशिवाय होणार नाही, असं काही नाही. हे शॉर्टकट नाही माहित तरी पण आपण सॉल्व्ह करू शकतो. कॉमन घ्यायचा, जो छोटा पॉवर येतो, टॅनचा पॉवर 10 छोटा आहे, तो कॉमन घ्यायचा, बाकी सगळं सेक्स स्क्वेअर बनणार. टॅनला टी टाकलं की सेक्स स्क्वेअर थीटा डी थीटा हे सगळं डी बनेल, डी थीटा dt बनेल. आणि म्हणजे काय होईल, इथे फक्त लिमिट तुम्हाला चेंज करावं लागतील. टीचा लिमिट 0 to 1 बनणार आहे आता, कारण थीटाचं लिमिट 0 to π/4 होतं, आणि टी म्हणजे tan थीटा आहे. तर हे सगळं सबस्टिट्यूट केल्यानंतर आन्सर फाइंड जर केलं तरी पण आपलं हेच आन्सर मिळणार आहे 1/11. शॉर्टकटने डायरेक्ट फक्त काय होईल की तुमचं 10 सेकंदात आन्सर येणार आहे 1/11 म्हणून. इथे काय होईल, थोडासा वेळ जाईल, 1 मिनिट तुम्हाला लागेल विचार करायला, सबस्टिट्यूशन करायचंय, हे सॉल्व्ह करायचं इंटिग्रेशन. ठीक आहे. सो हे थोडं टाइम कन्झ्युमिंग जे गोष्टी आहेत त्या आपण तिथे तुमचा टाइम थोडासा कमी करू शकतो. जिकडे टाइम जाईल आपल्या व्हायला, तो टाइम कमी करण्यासाठी आपण काय करायचंय, शॉर्टकट्सचा यूज करायचा आहे. पुस्तकामध्ये भरपूर शॉर्टकट असतात, प्रत्येक शॉर्टकट माहिती पाहिजे असं काही नाहीये, बट एक काम करू शकतो आपण, ज्या शॉर्टकट वरती बेस्ड क्वेश्चन आतापर्यंत प्रिव्हियस एक्झाम मध्ये येऊन गेलेले असतील, म्हणजे 24 मध्ये म्हणा, 23 मध्ये म्हणा, 22 मध्ये म्हणा, लास्टच्या 3-4 वर्षांमध्ये तुम्ही जर PYQ सॉल्व्ह केले असतील आधी ऑलरेडी, तुम्हाला एक आयडिया पण आली असेल की कुठल्या कुठल्या शॉर्टकट वरती बेस्ड क्वेश्चन डायरेक्ट आलाय. तर ते शॉर्टकट तरी ऍटलीस्ट तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की हा शॉर्टकट आहे, हा शॉर्टकट तुम्हाला माहिती असायला पाहिजे आता, कारण याच्यावरती लास्ट इयरला क्वेश्चन आलेला आहे 24ला. ठीक आहे, डायरेक्ट क्वेश्चन आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. पुढचा क्वेश्चन पाहूयात काय तो. ओके, सेक क्यूब एक्स इंटू कोसेक क्यूब एक्स याचं इंटिग्रेशन पाहिजे. लिमिट दिलंय π/6 पासून π/3 पर्यंत. लिमिट असं आहे की आपल्याला काय आय जो आहे तो म्हणजे काय π/6 पासून π/3 हे लिमिट दिलंय क्वेश्चन मध्ये. सेकला आपण एक काम करू ना, सेक क्यूब इंटू कोसेक क्यूब असं दिलंय हे. ओके, पुन्हा एकदा क्वेश्चन चेक करू आपण. एक तर काम करू शकतो आपण की क्यूब असतील तर यांना आपण करू शकतो 1/cos बनेल सेक, म्हणजे कोसेक म्हणजे 1/sin बनेल. बट तिथून काय असं रिलेव्हंट असं काही मिळत नाही मला, कारण ते तर डिनॉमिनेटरला गेले, म्हणजे काय झालं, उलट हेच करू शकतो वेगळं काहीतरी. डिनॉमिनेटरला घेऊन जाऊन तर काहीच नाही बनणार. क्वेश्चन मध्ये पुन्हा एकदा टायपिंग मिस्टेक आहे, सॉरी. आपण काय करूया, थोडंसं एकदा ह्या क्वेश्चनला पुन्हा लिहून घेऊ. हा π/6 to 3π/6 आहे, सॉरी π/6 to π/3 आहे लिमिट याचं इंटिग्रेशनचं. सेकची पॉवर जी आहे ती दिली आहे 2/3, ही 3 नाहीये, 2/3 आहे. ठीक आहे ना, 2/3 आहे. आणि कोसेकची पॉवर जी आहे, कोसेक ची पॉवर आहे 4/3, हे 4/3. हे म्हणजे काय झालं, आता टायपिंग मिस्टेक असेल ही. ठीक आहे ना, असा क्वेश्चन आहे, सेक रेस टू 2/3 इंटू कोसेक रेस टू 4/3. ओके, हे तुम्ही करेक्ट करून घ्या आता. ते 4/3 असेल. ठीक आहे, 4/3.
हा क्वेश्चन. ओके, आता काहीतरी करू शकतो म्हणजे आपण, ठीक आहे. हे पॉवर अशा आल्यानंतर आता काहीतरी होईल, कारण काय झालं असतं, फक्त क्यूब असेल तर त्यात विशेष काय मिळत नाही, की 1/cos बनतोय, हा 1/sin, दोघे पण चालले खाली. बट ते खाली गेल्यानंतर तिथे काही पुन्हा तो साइन क्यूब कॉस क्यूब खाली राहतोय, थोडं वेगळं झालं असतं, मग त्याला वेगळंच अरेंज करावं लागलं असतं आपल्याला. अशी अरेंजमेंट झाली असती म्हणा, की असं झालं असतं ते 1/sin ची पॉवर 3x इंटू कॉस ची पॉवर 3x. मग क्यूब असतील तर मला 2 चा क्यूब ऍडजस्ट केला असता, इथे मल्टिप्लाय डिवाइड केलं असतं, इथे 8 काय झाला असता, हा साइन 2x चा क्यूब तयार झाला, साइन क्यूब 2x तयार झाला असता. मग त्याला पुन्हा पण प्रॉब्लेमच आहे, साइन क्यूबला वरती कोसेक क्यूब घ्यायचं आणि मग त्याला सॉल्व्ह करायचं थोडंसं, ठीक आहे. तर असं नाहीच पण क्वेश्चन थोडंसं वेगळं आहे, ठीक आहे ना. हे असं नाहीच, म्हणजे आपण एकदा क्वेश्चनला पुन्हा लिहून घेऊ. क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन आपल्याकडे असं आहे की इंटिग्रेशन ऑफ सेक रेस टू, हा काय होता 2/3 इंटू कोसेक रेस टू एक्स इंटू कोसेक रेस टू 4/3x dx, असा हा क्वेश्चन आहे. π/6 पासून π/3 पर्यंत लिमिट याचं. 2/3 आणि 4/3 एकदा कन्फर्म करू द्या पुन्हा एकदा. हा 2/3 आणि 4/3 अशा पॉवर्स त्याच्या आहेत, ठीक आहे. आता एक काम करू, आता हे सगळं डिनॉमिनेटरला शिफ्ट करा, ठीक आहे. इथे काय करू, काय होईल, हे लिमिट नंतर लिहितो शेवटी जाऊन मी. हा 1/cos झाला, cos रेस टू 2/3x इंटू 1/, हा साइन झाला, साइन रेस टू 4/3x, ठीक आहे. हे विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन फाइंड करायचे. आता एक काम करणार आपण, ठीक आहे. आपण काय करणार की इथे तयार करू साइन 4/3 टॅन, इथे आपण टॅन तयार करू, म्हणजे वरती सेक स्क्वेअर तयार झाला पाहिजे, असं काहीतरी करावं लागेल. बघूयात काय करायचं. जर याला टॅन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, याला कॉसने डिवाइड करावं लागेल, कॉसची पॉवर 4/3 घ्यावी लागेल, ठीक आहे ना. जर त्याला टॅन मध्ये करायचं असेल सेम पॉवर घ्यायची आणि कॉसने डिवाइड करायचं. तर कॉसने डिवाइड केला असेल तर कॉसने मल्टिप्लाय पण होईल, कॉस रेस टू 4/3 मल्टिप्लाय पण केला आणि डिवाइड पण केला, तर हा तर टॅन तयार झाला म्हणा. पण हे कॉस जे होते त्यांची पॉवर ऍडजस्ट करा, 2/3 प्लस 4/3 म्हणजे किती झाली पॉवर ती, 2/3 प्लस 4/3 म्हणजे 6/3, 6/3 म्हणजे 2. येस, कॉस स्क्वेअर तयार झाला. इथे काय मिळालं म्हणजे पहा, मी पुन्हा एकदा लिहून घेतो. हे दोन कॉस एकत्र जर केले ना आपण, तर हे सगळं 1/, मध्ये चाललंय ना, ठीक आहे ना. तर कॉसच्या पॉवर ऍड झाल्या, म्हणजे 1/, मध्ये कॉसची पॉवर झाली 2x इंटू 1/, मध्ये काय तयार झाला, हा टॅन तयार झाला, पॉवर याची 4/3 आहे x dx, ठीक आहे. तर 1/cos स्क्वेअर म्हणजेच न्यूमरेटर मध्ये गेलं ते झालं sec स्क्वेअर x, डिनॉमिनेटर मध्ये आहे टॅनचा पॉवर 4/3 x dx, ठीक आहे. आता सिंपल झाला क्वेश्चन. आता सिंपल का झालाय की जर तुम्ही जो डिनॉमिनेटरला टॅन आहे त्याला t सबस्टिट्यूट केला की वरती काय बनणार, dt बनणार. झालं आपलं काम. आता आपण काय करणार आहेत की जो टॅन आहे, टॅन x ला आपण लिहिणार t, तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x dx हा मिळणार तुम्हाला dt. लिमिट्स चेंज करावे लागतील. आपल्याकडे x साठी लोअर लिमिट आहे π/6, जर x π/6 असेल तर t काय असणार ते बघायचं आपल्याला. π/6 म्हणजे 30 ना, तर 1/√3 असेल तो टॅन, ठीक आहे. आणि जर x तुमचा π/3 आहे म्हणजे 60 डिग्री आहे, तर t काय असणार आहे, √3 असणार आहे, ठीक आहे. म्हणजे इंटिग्रेशन चेंज झालं. आता लिमिट झाले 1/√3 पासून √3 पर्यंत. आतमध्ये काय होणार आहे, हे sec स्क्वेअर x dx dt झाला वरती, आणि डिनॉमिनेटरला काय तर t चा पॉवर, टॅनचा जो पॉवर तो म्हणजे t चा पॉवर 4/3, ठीक आहे. हे इंटिग्रेशन जर सॉल्व्ह केलं आपण तर याला वरती घ्यावं लागेल, म्हणजे हा t रेस टू -4/3 होणार आहे वरती आला तर. मग याचं इंटिग्रेशन आपण घेणार आहेत. याच्यामध्ये +1 करा, तर t चा पॉवर काय होईल, +1 केला की -1/3, आणि डिव्हिजन मध्ये पण -1/3 जाणार. इथे लिमिट काय आहे तर 1/√3 टू √3 लिमिट आहे. याला थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. ओके, हा -3 बाहेर आला म्हणजे हा 1/3 ना मायनस मध्ये, तो वरती 3 होणार आहे, -3 होणार आहे. आणि हा जाईल 1/, मध्ये t चा पॉवर 1/3 पॉझिटिव्ह होईल खाली जाऊन. याचं लिमिट आपल्याकडे आहे 1/√3 पासून 1/√3 इथे 3 आहे, अरे 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 अरे, ठीक आहे, हे √3 पर्यंत, ठीक आहे. असं लिमिट आहे आपल्याकडे. ओके, आता अप्पर लिमिट टाकू. हा तर -3 बाहेरच ठेवा, ऑप्शन मध्ये पाहू काय ते, काय हरकत नाही, बघू काय होतंय. -3 तर बाहेर आहेच. आता ब्रॅकेटच्या आतमध्ये हा जर √3 आपण टाकला इथे, तर √3 म्हणजे ऑलरेडी 1/3 पॉवर असते, आणि पुन्हा आणखी त्याची पॉवर 1/3 म्हणजे
9 पॉवर व्हायला लागली आहे. ओहो, 4/3 जर होता हा, तर +1 केला आपण त्याच्यामध्ये, तर काय होईल, -1/3 राहील, खाली पण -1/3. ऑप्शन्स मध्ये पॉवर थोड्याशा वेगळ्या आहेत. मला असं वाटतं हा क्वेश्चन मध्ये टायपिंगच्या खूप मिस्टेक झाल्यात. आपण ऑप्शन पण चेक करू काय होतंय ते. 1 मिनिट थांबा, ऑप्शन पण बघू द्या काय होतं याच्यामध्ये खरोखर क्वेश्चन मध्ये, कारण पॉवर मध्ये पुन्हा गडबड वाटते जास्त जरा. ओके ठीक आहे, बघू आपण आन्सर फाइंड करू पहिले. पॉवर वेगळाच आहे थोडस, 7/6. ओके, 3⁻7/6 आणि 3⁵5/6. येस. इथे काय झालं, थोडी गडबड आहे, टायपिंगच्या मिस्टेक्स. आपण ठीक आहे, आन्सर काढून घेऊयाचं आपण, ते आपलं जे येईल ते आन्सर फायनल असेल. हे थोडंसं चुकलं इकडे काहीतरी. बरं, इथे काय करायचंय आता, टीच्या जागेवर तुम्हाला √3 टाकायचं आहे. √3 म्हणजे 3 ची पॉवर ऑलरेडी 1/2 असणार, ठीक आहे ना, 1/2 असणार. √3 म्हणजे 1/2 असणार पॉवर, आणि पुन्हा 1/3 वरती आहे, म्हणजे 1/2 × 1/3 1/6 पॉवर झाली. म्हणजे 1 मध्ये काय झालं, टीचा पॉवर झाला 1/6 पहिल्या टर्म मध्ये. आता मायनस करायचं, लोअर लिमिट टाकायचं. या टीला आपण 1/√3 लिहिणार आहेत, तर ऑलरेडी 1/t आहे. याच्यामध्ये 1/√3 म्हणजेच असं होणार आहे, थोडं रफ मध्ये करतो कुठेतरी. इथे पहा आता, 1 असं झालं. टी म्हणजे 1/√3 म्हणजे 3 ची पॉवर 1/2 आहे ऑलरेडी, आणि वरती पॉवर आपला Q 1/3 आहे ना, त्याचा पॉवर 1/3 आहे. तर हे काय होईल, म्हणजे 1/6 पॉवर होईल, बेटा वरती येईल, म्हणजे हा 3⁻1/6 वरती आला हा, ठीक आहे ना, असं होणार आहे. ओके, म्हणजे काय झालं की t⁻1/6 वरती आला आता न्यूमरेटर मध्ये, असा तयार झाला हा टर्म. ठीक आहे, मग टी म्हणजे कोण आहे, टी म्हणजे आपल्याकडे काय आहे, टी म्हणजे आहे आपल्याकडे tan x. ओके, टी म्हणजे tan x आहे. तर tan ची पॉवर टी म्हणजे tan x का असेल, टी म्हणजे 3 आहे, सॉरी मी टी का लिहितो याला, थोडीशी गडबड झाली आहे. काय गडबड झाली खरं ना, क्वेश्चन मध्ये थोडी टायपिंग मिस्टेक असल्यामुळे सुरुवातीपासून आपण गडबड करत आलोय. आता पुन्हा ऑप्शन मध्ये वेगळंच काहीतरी असल्यामुळे थोडी माझी गडबड झाली. एक काम करू आपण, हे बरोबर आहे, काय चुकीचं नाही केलेलं आपण, हे करेक्ट आहे. फक्त ही जी स्टेप लिहितो ना शेवटची वाली, मी चुकवतोय पुन्हा. याच्यामध्ये काय होणार, हे पुन्हा आपण लास्ट स्टेप फक्त आपली लिहिताना चुकली, ते पण आन्सर करेक्ट केलं आपण, लिहिताना चुकवतोय. आता काय झालं ना, एकतर -3 तुमचा बाहेर आहेच, थोडंसं व्यवस्थित करू आता. -3 आहेच. इथे काय केलं आपण, याच्यामध्ये अप्पर लिमिट टाकलं पहिले √3 म्हणजे 3 ची पॉवर 1/2, 3 ची पॉवर 1/2 इंटू वरती पुन्हा 1/3 म्हणजे 3 ची पॉवर 1/6 झाला. तर इथे काय झाला, हा 1 मध्ये 3 चा पॉवर 1/6 झालाय. ठीक आहे, ओके. त्यानंतर मायनस करणार आपण, आता लोअर लिमिट टाकायचंय. तर 1/t इथे आणि लिमिट टाकायचं, टीच्या जागेवर 1/√3, तर तो वरती जाईल, म्हणजे ऑलरेडी 3 चा पॉवर 1/2 आहे, आणि या 3 ने मल्टिप्लाय केला 1/6 झाला, पण तो वरती जाऊन 1/6 झाला. 3 चा पॉवर 1/6 वरती झाला न्यूमरेटर मध्ये, इथे डिनॉमिनेटर मध्ये, तिकडे न्यूमरेटर मध्ये. ठीक आहे, आता काय होईल पहा, हा जर -3 मल्टिप्लाय केला आपण आतमध्ये, ऑप्शन मध्ये मला वाटतं 36 जे आलंय ना, ते असं पाहिजे की तो -3 कॉमन आहे. ठीक आहे, इथे लिहू आता आन्सर, -3 कॉमन आहे. आता आतमध्ये काय राहिलं, तर पहिल्यांदा 3 ची पॉवर वरती घ्या. 3 ची पॉवर काय झाली वरती घेतली तर, किंवा डिनॉमिनेटर सेम करून घ्या, डिनॉमिनेटर सेम करू आपण, काय हरकत नाही. डिनॉमिनेटर जर सेम केला तर काय होईल, 3⁻1/6 तिकडे मल्टिप्लाय होईल, तर 2/6 झाला तो, 1 - 2/6. ओके, डिनॉमिनेटर जर सेम केला आपण, किंवा 3 मल्टिप्लाय केला म्हणा ना, डिनॉमिनेटर का सेम करायचंय, 3 हा जो -3 आहे, हा जर मल्टिप्लाय केला आतमध्ये, तर आता ऑलरेडी काय होईल, मायनस मध्ये 3 चा पॉवर 1 होताच आपल्याकडे. इथे पुन्हा आपण लिहूया त्याला, ठीक आहे ना. 3 चा पॉवर कुठे जागा आहे माझ्याकडे, फायनल आन्सर लिहायला जागा पाहिजे. हे आपलं इथपर्यंत आपण आलोय. इथे आता ऍडजस्ट काय करायचंय, हा जो -3 आहे बाहेर, हा आतमध्ये आपण मल्टिप्लाय करून द्यायचा, आणि पॉवरची ऍडिशन करून सांगायची. हे आपलं फायनल आन्सर येईल आता. ठीक आहे, हे पण बरोबर केलंय. -3 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे हा -3 मध्ये 3 ची पॉवर 1/6 झाला, आणि मायनस मायनस पुढचा प्लस होणार, तो 3 मल्टिप्लाय झालाय. ऑलरेडी 3 ची पॉवर तिथे किती आहे, 1/6 आहेच. ठीक आहे, आता मी काहीच वेगळं करत नाही, वेगळं काहीच करत नाही. हा -3 जो बाहेर आहे ब्रॅकेटचा, तो आतमध्ये मल्टिप्लाय करतोय, फक्त डिनॉमिनेटर सेम वगैरे काय करत नाहीये. -3 मल्टिप्लाय करतोय आपण आतमध्ये. तर आता काय होईल पहा, इथे पॉवर काय होणार, या 3 ची पॉवर ऑलरेडी 1 आहे, आणि हा 1/6 मायनस झाला, म्हणजे 6 - 1 5/6, मायनस मध्ये 3⁻5/6 तयार झालं हे. ठीक आहे, बरोबर, 6 - 1 5/6. त्यानंतर प्लस इथे काय होणार आहे, हा 3 चा पॉवर ऑलरेडी 1 आहे,
आणि इथे मल्टिप्लिकेशन म्हणजे ऍडिशन करतो पॉवरची आपण, 1 + 1/6 काय होईल ते 7/6 होईल. तो 3 ची पॉवर काय होईल 7/6 होईल. ऑप्शन पाहून काय झालं थोडंसं गोंधळ झाला आपला, की मला पण असं वाटलं की असे ऑप्शन का आलेत, हे चुकतायत काहीतरी म्हणून. तर फायनल जे आन्सर असेल आपण जे केलंय आता ते करेक्ट केलेलं आहे. आपलं आन्सर काय आलंय -3 चा पॉवर 5/6 आणि +3 चा पॉवर 7/6 हे आन्सर करेक्ट आहे. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे ना. हा ऑप्शन आहे आपल्याकडे क्वेश्चन मध्ये. इथे थोडंसं काय झालंय, हे लिहिताना टाईप करताना गडबड झालेली. हे ऑप्शन सोडून द्या, यांचा विचार करू नका. ते मी तिकडे पाहत होतो म्हणून मी पण कन्फ्युज झालो की हे 36 वगैरे कुठून आलं म्हणून. ठीक आहे, तसं काही येत नाहीये. हे 3च्याच पॉवर मध्ये सगळं असणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, इथून पुढे जो आपण लास्ट स्टेपला इथे आलो होतो, इथून मी डायरेक्ट इकडे आलोय. आता वरती जागा होती, मला वरती लिहिलंय मी म्हणून, की हा जो 3 आहे -3 जो बाहेर आहे तो आतमध्ये मल्टिप्लाय करायचा आहे. प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केला की आपला आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, तर हे क्वेश्चन थोडासा व्यवस्थित कॅल्क्युलेशन करण्याचा होता, लक्ष देऊन थोडं विचार करून प्रत्येक स्टेप पाहून कॅल्क्युलेशन करण्याचा होता क्वेश्चन. ठीक आहे, आणि थोडं कन्फ्युजन आपलं झालं जास्त. त्याच्यामुळे का झालं की ते क्वेश्चन मध्ये पण टायपिंगची मिस्टेक होती आणि ऑप्शन मध्ये पण टायपिंग मिस्टेक आहे. सो आपण थोडंसं कन्फ्युज झालं, बाकी काही नाही. हे एकदा हे करेक्ट जर सगळं असतं तर हे बरोबर आहे, मेथड आपण करेक्ट केली आहे. फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचे, शेवटी जाऊन हा 3 मल्टिप्लाय करायचा आतमध्ये आणि पॉवर ऍडजस्ट करून लिहायच्यात काय त्या. ठीक आहे, ओके. तर हा एक क्वेश्चन झाला. आणखी एवढा आणखी एक हा क्वेश्चन पाहू आपण या चॅप्टरचा शेवटचा. याच्यामध्ये काय दिलंय बघा, एक फंक्शन दिलंय e⁻cos x × sin x. हे कधी जर mod x < 2 असेल तर, आणि अदरवाईज हे 2 सांगितलंय. पुन्हा एकदा आपण आता मला असं वाटतं प्रत्येक क्वेश्चन आपण चेकच करून घेऊ पहिले, कारण काय होतं की पुन्हा त्यात जर मिस्टेक जर निघाली ना टायपिंग मध्ये तर सगळा गोंधळ होतो आपलाच. ओके, mod x < 2 असेल तर ठीक आहे, हे फंक्शन e⁻cos x × sin x तो खाली मल्टिप्लाय मध्ये sin x आहे, पॉवर मध्ये नाही. आणि जर अदरवाईज 2च्या बाहेर असेल तर मग तो 2 आहे. ओके, ठीक आहे, हे करेक्ट आहे. आपल्याला काय फाइंड करायचं बघा, आता आपल्याला फाइंड करायला सांगितलंय इंटिग्रेशन ऑफ -2 पासून 3 पर्यंत ऑफ f(x) dx. आता रेंज काय ना, की हे म्हणजे काय असतं हे तुम्हाला माहिती असेल. mod x < 2 म्हणजे काय, x ची व्हॅल्यू 2 कुठे कुठे येणार मॉडच्या आतमध्ये, एक तर -2 ला आणि +2 ला. हे =2 होईल, मॉडच्या आतमध्ये -2 टाकला आन्सर +2 आहे, मॉडच्या आतमध्ये +2 टाकला तरी आन्सर 2च आहे. आणि याच्यापेक्षा लेस म्हणजे तुम्हाला हा इंटरवल दिलेला आहे तो -2 पासूनचा +2चा. या इंटरवलच्या आतमध्ये जर आपली व्हॅल्यू असतील एक्सच्या तर फंक्शन हे वाला यूज करायचंय. याच्या बाहेरच्या व्हॅल्यू असतील 2च्या पेक्षा ग्रेटर किंवा -2 पेक्षा लेस तर आपण काय यूज करणार फंक्शन, मग ते खालचं वाला 2 यूज करणार. ठीक आहे, या इंटरवलच्या आतमध्ये असो तर हे फंक्शन, याच्या बाहेर गेलो की 2 फंक्शन. आपल्याला इंटिग्रेशनचं लिमिट काय दिलंय, -2 पासून 3 पर्यंत सांगितलं लिमिट, पण -2 पासून 2 पर्यंत वेगळं फंक्शन आहे, 2च्या पुढे वेगळं फंक्शन आहे. म्हणून आपण काय करायचं, दोन इंटिग्रेशन सेपरेट करायचे. इथे आपण काय करणार, इथे आपण -2 पासून +2 पर्यंत एक इंटिग्रेशन घेणार f(x). ठीक आहे, हे झालं पहिलं इंटिग्रेशन. आणि प्लस dx प्लस आता पुन्हा +2 पासून +3 पर्यंत घेणार आपण f(x) dx. ठीक आहे, हे दोन इंटिग्रेशन आपण सेपरेट केले. बरं, आता काय होणार आहे की इथे फंक्शन वेगळे. आता हे लिहून घेऊ आपण काय ते. हे -2 पासून +2 साठी जे फंक्शन आहे ते कुठलं असणार, तर हे पहिलं वाला फंक्शन e⁻cos x × sin x dx. ठीक आहे, प्लस सेकंड जे फंक्शन आहे, आता सेकंड इंटिग्रेशनचं लिमिट आपण सांगितलं 2 पासून 3 पर्यंत, तर याच्यामध्ये फक्त हा 2च आहे, हा फंक्शन 2 वापरणार ना आपण. बाकीचा इंटरवल असेल तर आपण काय करायचं, फंक्शन 2 यूज करायचं, तर ते 2 आहे. आता इथे चेक करा, हे -2 पासून +2 पर्यंत जर लिमिट घेतलं आपण तर आपल्याला सगळ्यात पहिली स्टेप काय असेल की आतमध्ये जे फंक्शन दिलं इंटिग्रेशनच्या आत ते इव्हन आहे की ऑड आहे चेक करायचं. तर हे इव्हन आहे की ऑड आहे पाहता, हा कॉसला तर काही फरक नाही पडत. इथे आपण x निगेटिव्ह टाकला तर cos ऑफ निगेटिव्ह x cos x तो सेम राहिला. साइन मध्ये काय होईल, हा जर निगेटिव्ह यूज केला तर मायनस साइन बाहेर येईल. मग मायनस साइन पूर्ण फंक्शनच्या बाहेर आलं म्हणजे काय झालं, जर आपण x जागेवर -x जागेवर -x यूज करतोय आणि फंक्शन निगेटिव्ह मिळते म्हणजे फंक्शन ऑड आहे. जर हे फंक्शन जर ऑड असेल तर या पूर्ण फंक्शनचं इंटिग्रेशन काय असणार आहे, 0 असणार आहे. हे सगळं 0 झालं. आता इकडे सॉल्व्ह करायचं फक्त 0 प्लस हा 2 तर इंटिग्रेशनच्या बाहेर आला, 1चं इंटिग्रेशन x तयार झालंय आणि लिमिट काय आपल्याकडे 2 पासून 3 पर्यंत, 3 - 2 म्हणजे 1 होईल. फायनल आन्सर काय मिळाला पाहिजे तुम्हाला, 2 × 1 म्हणजे 2 आन्सर आहे का, ऑप्शन बी मध्ये आन्सर. ठीक आहे, तर हे थोडंसं आता काय झालं, मॉड्युलस फंक्शन दिलं, मॉड फंक्शन. त्यांनी सांगितलं की जर mod x हा < 2 असेल
तर हे फंक्शन आहे. लेस ऑर इक्वल टू 2 मॉड पाहिजे म्हणजे काय की -2 आणि +2 च्या मध्ये पाहिजे. जर हा एक्सचा इंटरव्हल जर हा असेल -2 पासून +2 चा, तर हे फंक्शन यूज करायचंय. आणि मग 2 च्या पुढे गेलो किंवा -2 च्या मागे आलो तर मग 2 हे फंक्शन यूज करायचंय. लिमिट तुम्हाला -2 पासून 3 पर्यंत दिलं होतं. मग त्याला काय करावं लागलं तुम्हाला की -2 पासून +2 हा एक इंटरव्हल सेपरेट करावा लागला. 2 पासून पुढचा इंटरव्हल सेपरेट करावा लागला. या इंटिग्रेशनसाठी सेपरेट वेगळं फंक्शन आहे, याच्यासाठी वेगळं फंक्शन आहे, कारण गिव्हन तसं आहे क्वेश्चन मध्ये. इथे -2 प्लस इंटिग्रेशनचे लिमिट आले म्हणजे आपण इव्हन ऑड चेक करायचं. हे फंक्शन ऑड मिळालं की डायरेक्ट आन्सर 0 झालं. फक्त एवढंच सॉल्व्ह करायचंय, आन्सर काय आलं 2 आलं. ठीक आहे. तर हे सिंपल गोष्टी असतात याच्यामध्ये. एखाद्या वेळेस थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं की थोडं डोकं शांत ठेवायचं आणि शांत डोक्याने टाइम घेऊन व्यवस्थित स्टेप वाईज तुम्हाला कॅल्क्युलेशन करून पाहायला लागतील. ठीक आहे ना. ओके. तर हा चॅप्टर इथे संपलेला आहे, डेफिनेट इंटिग्रेशन. याच्यानंतर आपण जे सुरू करणार आहे ते असेल ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. या इंटिग्रेशनचं ऍक्च्युअल ऍप्लिकेशन आपण कुठे यूज करणार, काय करणार ते आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.